हृदयामध्ये मत्सर आहे ते मत्सर घालवणारी ही कथा आहे। निर्मत्सराणाम सता, कोण ऐकू शकतो याच्या मनामध्ये मत्सर नाही किंवा कथा ऐकल्यावर मत्सर जातो अशी ही कथा आहे। मत्सर आणि मच्छर जास्ती फरक नाही, मच्छर बाहेरून चावतो आणि मत्सर हृदयातून चावत असतो। मत्सर म्हणजे काय? दुसऱ्याची झालेली प्रगती सहन न होणे, दुसऱ्यावर जळत राहणे म्हणून मत्सर। लक्षात घ्या, ज्याचं हृदय दुसऱ्याच्या प्रगतीवर जळतं त्या हृदयामध्ये भगवान परमात्मा कधीही वसू शकत नाही। म्हणून दुसऱ्याची प्रगती जर झाली तर त्यावरती आपण आनंद मानला गेला पाहिजे, दुसऱ्याची झालेली प्रगती आपल्याला बघवली गेली पाहिजे। त्यावेळेस तुम्ही भागवत ग्रंथाच्या अधिकारी होता, पण आपल्याला दुसऱ्याची प्रगती देखवत नाही हो। अहो प्रगती सोडा, पण एखादा 10 वेळेस त्याने जरा भजनाला जायला लागला, चांगला आवाज सुधारला, त्याची सुद्धा प्रगती देखवत नाही हो। हरिपाठ पाठ एखादं झालं त्याची सुद्धा प्रगती देखवत नाही, ही वस्तुस्थिती आहे। पण भागवताचा अधिकारी तो होऊ शकत नाही। ज्याच्या हृदयातून मत्सर गेलेला आहे तो भागवताचा अधिकारी आहे। ज्याच्या हृदयातून मोह गेलेला आहे तो भागवताचा अधिकारी आहे। लक्षात घ्या, मत्सर टाळणं सोपं नाही। एक वेळ मनुष्य सोन्याचा त्याग करू शकतो, चांदीचा त्याग करू शकतो, पैशाचा त्याग करू शकतो, पण मनुष्य मत्सराचा त्याग करू शकत नाही। कंचन त्यजना सहज हे सहज क्रिया का नेह, मान बडा ही ईर्ष्या दुर्लभ त्यजना यह। मी इतका मोठा संन्यासी असून मला खुर्ची दिली नाही, माझा अपमान केला। संन्यासी शब्दाचा अर्थ काय? सगळं सोडलं ना बाबा, तरी सुद्धा खुर्चीची अपेक्षा अजून आहे। तुम्हाला माहिती का मी कोण? संन्यासाच्या अगोदर कोण होतो? मी फार मोठा आमदार होतो आणि मग संन्यास घेतला, असं जरी म्हणत आलं तरी सुद्धा नाही का, तो मोह त्या खुर्चीच्या पायी अजून टिकून राहिलेला आहे। म्हणून कंचन त्यजना असहज आहे, सोनं चांदी कुणीही त्याग करेल, त्यात नवल नाही। मान बडाई ईर्ष्या दुर्लभ त्यजना य। मान बडाई स्वतःची वाहवाई आणि ईर्ष्या याचा त्याग करण्यात खरा परमार्थ आहे। आणि जो याचा त्याग करतो तो भागवत कथा श्रवण करू शकतो। याचा त्याग केला किंवा हे हृदयातून जर गेलं तर भगवंताचा त्या ठिकाणी वास होतो। कधी होतो? शुश्रुभी ही तत्क्षणात, ज्यावेळेस तुम्ही भागवत कथा ऐकता त्याच वेळेस भगवंत तुमच्या हृदयामध्ये येऊन स्थिर होतो। भागवत म्हणजे काय? भागवत म्हणजे काय? भगवंताची प्रत्यक्ष मूर्ती, वेदाचं सार म्हणजे भागवत आहे। निगम कल्परोर गलितम फलम शुक मुखाद्रव संयुतम पिबत भागवतम रसमालय मुहुरो रसी भुवि भावुका। शुकाचार्यांच्या मुखातून निघालं हे पवित्र असणारं भागवत आहे। शुकाचार्यांचा जन्म मी पाठीमागे सांगितला होता का, परत सांगायचा? लक्षात राहिला नसेल। शुकाचार्य म्हणजे राधेच्या घरचे पोपट होते। राधेच्या घरचे पोपट असताना एक दिवस राधाराणीने शाप दिला। राधाराणीने शाप दिल्यानंतर सांगितलं तुझा जन्म त्या ठिकाणी मनुष्य जन्मामध्ये येईल। भगवान शंकर अमर कथा सांगत असताना पार्वतीला सांगितलं सगळीकडे पाहुणे, कथा पटकन सांगतो। पार्वतीला सांगितलं सगळीकडे पाहुणे। पार्वतीने चौबाजूला पाहिलं, कुणी नाही। आणि त्यावेळेस शंकराने भागवताची कथा पार्वतीला सांगायला सुरुवात केली। पार्वतीला झोप लागली आणि या पोपटाने हुंकारे दिले। भागवत कथा ऐकली, शंकराला राग आला, माझी अमर कथा चोरली म्हणून शंकर पाठीमागे धावायला लागले। आणि पोपट पुढे, शंकर भगवान पाठीमागे। व्यास महर्षीची पत्नी होती आरणी, सकाळी सकाळी जांभई देत होती आणि पोपट तिच्या मुखामध्ये शिरला आणि तोच पोपट पुन्हा शुकाचार्यांच्या रूपाने जन्माला आला। पण भागवत कथा ऐकल्यामुळं ज्ञान झालेलं होतं म्हणून पप्पांनी सांगितलं बाहेर ये, बाहेर ये, बाहेर ये। हा म्हटला मी बाहेर येणार नाही। का? बाहेर जर आलो तर भगवंताची माया मला धरून घेईल, मी बाहेर येणार नाही। त्यावेळेस त्या ठिकाणी व्यास महर्षीला सांगितलं मला बाहेर जर यायचं असेल, माया ज्याची आहे त्याला इकडं आणा, त्याला सांगा का स्वतः वचन दे, माझी त्याची माया मला स्पर्श करणार नाही। ज्यावेळेस तो मला वचन देईल त्यावेळेस मी बाहेर येईल। भगवान शुकाचार्यांचं खरं नाव देवरात आहे आणि परीक्षिताचं नाव विष्णुरात आहे। आणि दोन्हीही महात्म्य असे सांगणारा असा, त्याला जन्मापासून भगवंताचं सान्निध्य आहे आणि ऐकणारा सुद्धा महात्मा असा आहे, त्याला जन्मापासून भगवंताचं सान्निध्य आहे। परीक्षा केली म्हणून परीक्षित नाव ठेवलं, ही गोष्ट वेगळी। आणि म्हणून 1 वर्ष नाही, 2 वर्ष नाही भैया, 12 वर्ष पोटात शुकाचार्य राहिले।
ब्राह्मणाचे पोर एक खेळासी झाले, ब्राह्मणाची पोर एक खेळासी झाले, ब्राह्मणाचे पोर एक खेळासी झाले, ब्राह्मणाची पोर एक खेळासी झाले, 12 वर्ष लपाले रे, 12 वर्ष लपाले रे, 12 वर्ष लपाले रे, 12 वर्ष लपाले रे, कापत कापत बाहेर आले, कापत कापत बाहेर आले, कापत कापत बाहेर आले, कापत कापत बाहेर आले, नागवेचे पळून गेले रे, नागवेची पळून गेले रे, नागवेचे पळून गेले रे, नागवेची पळून गेले रे, ऐक खेळ यास सांगितलंय ते जाणून खेळ खेळ रे, ऐक खेळ यास सांगितलंय ते जाणून खेळ खेळ रे, ऐक खेळ यास सांगितलंय जाणून खेळ खेळ रे, ऐक खेळ यास सांगितलंय ते जाणून खेळ खेळ रे. ब्राह्मणाचं एक पोळ खेळासी ब्याले, ते 12 वर्षाला पाहिजे. 12 वर्ष शुकाचार्य पोटामध्ये आईच्या होते आणि जन्म झाल्या झाल्या घरात थांबले नाही, तसे संन्यास आश्रमामध्ये प्रवेश करून बाहेर ते पडले, जंगलामध्ये गेले. व्यास महर्षी आरोळी मारताय, बाळा थांब, बाळा थांब. बाळा शब्द ऐकला, म्हटले आता काय थांबायचं कारण नाही. बाळाच्या अर्थी म्हणताय त्या अर्थी ते संबंध जोडताय. अरे माझ्या मुला थांब, मुला थांब. संबंध जोडला तर गडबड होण्याची शक्यता आहे, म्हणून शुकाचार्य थांबले नाही. असे शुकाचार्य लक्षात घ्या. फळ कसं पिकलेलं आहे कसं समजावं. पोपटाने ज्या फळाला चोच लावलेली आहे समजून चालावं, ते फळ पिकलेलं आहे. आणि या कथेला सुद्धा शुकाचार्य रूपी पोपटाची चोच लागली, त्यांच्या मुखातून आले म्हणून हे फळ पिकलेलं आहे. कोण ऐकू शकतं? रसिका भुवी भावुका. जो रसिक आहे त्याने ऐकावं, जो भाविक आहे त्याने ऐकावं. जो भाविकच नाही त्याने कथा ऐकू नये. प्रथम नामस्मरण करावं, नंतर कथा ऐकावं. का? भाव मनात जर नसेल तर त्या कथेचं सार तो प्राप्त करू शकत नाही. माऊलींनी त्याच्याकरता खूप ओव्या खर्च केल्या. माऊली म्हणता, जैसे खडकावरी वर्षले, जैसे भस्मी हवन केले, काखे वदिदली सावलिया, ना तरी जैसे अर्जुना, ना तरी जैसे चढकना, गगना हानिले अर्जुना, तैसा सभारंभ सुना गेला चितो. माऊलीने एक उदाहरण दिलं. माऊली म्हणतात, तैसा सभारंभ सुना गेला चितो. खेडेगाव होतं, खेडेगाव. आणि त्या खेडेगावामध्ये एका घरी एका मुलीचं लग्न ठरलं. लग्न ठरल्यानंतर जावई भेटला मुंबईचा. जावई नगरपालिकेत कामाला, आणि खेडेगावातली नातेसंबंधातली पोरगी केली. पोरगी केल्यानंतर लग्न झाल्यानंतर एक विधी असतो, त्याला काय म्हणता बाबा? मांडव परतणी म्हणता. मांडव परतणी तुमच्याकडे करतात का? त्याचा काही संबंध नाही, फक्त आणि फक्त मुलीच्या बापाला खाली घालण्यासाठी जो केलेला त्याला मांडव परतणी म्हणता. बरं, ते मांडव परतणी सोपी नाही आहे. सगळ्या भाऊबंदाला आमंत्रण द्या, गावाला आमंत्रण द्या, जेवण बनवा, सगळं सगळं सगळं. जावयाला पत्र लिहिलं, जावई बापू येत्या 22 तारखेला तुमच्या लग्नासाठी आम्ही मांडव परतणी ठेवलेली आहे. तुम्ही काय करा, 22 तारखेला मांडव परतणी या. मांडव परतणीला या म्हटल्यानंतर जावई म्हटलं, मी नगरपालिकेत आहे, पाहतो कसं करायचं. नाही नाही म्हटलं, तुम्ही या. ठीक आहे. जावयाने 22 तारखेसाठी सुट्टी टाकली. इकडे मुलीच्या बापाने काय केलं, सगळ्या गावाला जेवायला बोलवलं. सगळ्या गावाला जेवण द्यायचं ठरवलं. सगळ्यांना कपडे लत्ते आहेर येवलेला गेला. पैठणीतून पैठण्या आणल्या, भावकीतल्या लोकांना सगळ्यांना कपडे आणले, साड्या आणल्या, सगळं आणलं. आणि तो दिवस उजाडला ज्या दिवशी मांडव परतणी होती. तो दिवस उजाडलाय. मांडव परतणी असताना दिवस उजाडला.
आणि त्या गावामध्ये सकाळ दुपार आणि संध्याकाळ 3च गाड्या यायच्या. ओंकार दादा 3च गाड्या. इतकी जय्यत तयारी केली. ते बँडवाले बोलवले, ताशावाले बोलवले. जावई फक्त आला गावात का वाजत गाजत घरी न्यायचा बस. ते पाय घड्या वगैरे करतात ना, ते भरपूर सगळं केलं. तुमच्या मनात जे काही आहे, तुम्हाला जे जे मांडवपर्यंत तुमचे जे काही केलं ते सर्व केलं, सर्व केलं. सकाळी 8 वाजेची गाडी मुंबईवरून गावाकडे आली. 8 वाजेची गाडी आली. जावई उतरले नाही. सासरेबुवा निराश झाले. जावई उतरले नाही म्हटले. जावई उतरले नाही, निराश झाले. जाऊ दे, 8च्या गाडीने आले नाही, 12च्या गाडीने तरी येतील. सगळे लोक जेवणासाठी खोळंबले. गावातली सगळी भावकी स्टँडवर कोणाला घ्यायला, जावयाला घ्यायला गेली. सगळी भावकी गेली. ते बँडवाले जावई गाडीतून उतरला का बँड वाजवायला सुरुवात करायची. बस बँड वाजवायचा आणि जावयाचं स्वागत करायचं. सगळे गेले तिथं. 12 वाजले. 12ची गाडी 12ला आली नाही. 12:30 वाजले. 1 वाजला आणि शेवटी 1:30 वाजता गाडी आली. गाडी आल्यानंतर गाडीतून सगळे प्रवासी उतरले, पण जावई काही उतरला नाही. सासऱ्याचा चेहरा पडला. पाहिलं गाडीमध्ये डोकून, गाडीमध्ये कुणी नाही हो, कुणीच नाही. शेवटी गाडी पुढं गेली आणि मग पुढं जाऊन गाडी थांबली. कंडक्टर मामा खाली उतरले. सांगितलं का हो, अमक्या अमक्याचे सासरेबुवा तुम्हीच का? हो मीच. तुमच्या जावायचा निरोप आहे. अचानक कोणत्या तरी मंत्र्याची मीटिंग लागलेली आहे, त्याच्यामुळे त्यांना येता येणार नाही. चेहरा बारीक केला. तसाच तो सासरा घरी आला आणि त्या ठिकाणी 2-4 जण होते. ते म्हटले, बाबा आता एवढा सगळा स्वयंपाक केला, कपडे आणले, सगळे आणले, आता हे काय वाया घालवता का? आता सगळ्यांना स्वयंपाक वगैरे वाटून द्या, कपडे वगैरे वाटून द्या, जेवण वगैरे करून जाऊ द्या. स्वयंपाकही चांगला होता. श्री बालाजी बेत होता. श्री बालाजी बेत, श्रीखंड, बालुशाही आहे की नाही, लाडू, जिलेबी, श्री बालाजी बेत केला. सगळं काही व्यवस्थित होतं. सासरा चेहरा पाडून बसला. भावकीतला एक जण आला. दादा काय झालं, का चेहरा पाडताय? म्हणजे वाया गेलं हो, वाया गेलं. वाया गेलं काय? वाया गेलं? एवढा मोठा सगळा केला, स्वयंपाक केला, मांडव घातला, सगळं काही केलं, पण सगळं काय झालं? वाया गेलं. ते म्हटले, असं कसं काय वाया गेलं? देवर गावातले सगळे लोक तर जेवायला आहे. नाही म्हटलं, तरी पण वाया गेलं. अहो सगळी भावकी जेवायला आली. म्हटलं नाही, तरी पण वाया गेलं. अहो आमदार आले, खासदार आले, सरपंच, उपसरपंच सगळे आले. सगळे साहेब अधिकारी मनमाडवरून आले, काही येवल्यावरून आले, पाहुणे रावळे सगळे गोळा आले. ते म्हटले, वाया गेलं हो, वाया गेलं. म्हणजे का वाया गेलं? म्हणजे सारं गाव आलं, पण ज्याच्यासाठी केलं ते नाही आलं, त्यामुळे काय झालं? वाया गेलं. तैसा सभा रंभ सुना गेला चितो. ज्यासाठी भागवत केलं तेच जर नाही मिळालं तर काय झालं? भागवत तुमचं वाया गेलं. हे नाही वाया गेलं, तुमचं वाया गेलं. भाव जोपर्यंत मनामध्ये नाही तोपर्यंत परमात्म्याची प्राप्ती होऊ शकत नाही. काही न लगे एक भावाची कारण, किंवा भावाची कारण मोक्षाचे साधन बोले. भाव बळे आकळे एरवी नाकळे करतळे आवळे तैसारी. भावे विना भक्ती, भक्ती विना मुक्ती, बळे विना शक्ती. बोल भाव एकच पाहिजे, तो म्हणजे भाव पाहिजे. साधा आपल्या कांद्याचा भाव पडला तर आपलं तोंड पडतंय, आणि देवाविषयी जर भाव पडला तर देवाचं तोंड आपल्यावर किती नाराज झालं पाहिजे. भाव महत्त्वाचा आहे. भावाशिवाय भगवंताची प्राप्ती नाही. उदाहरण सांगतो, आठवलं म्हणून सांगतो. भैया ऐका बरं का. देवरगाव नावाचं गाव होतं. तिथला एक मुलगा मुंबईला कामाला होता, आणि कामाला असताना चांगले साहेब लोक वगैरे होते. आणि एक दिवस साहेबांनी विचारलं, का रे तुम्ही खेडेगावात राहणारे लोक खूप मजा करता म्हणे. तो म्हटला, मग शेतात जातो आणि हुरडा पार्टी करतो. तुमच्याकडे करताना पण हुरडा पार्टी? हुरडा पार्टी करतो. साहेब म्हटला, हुरडा पार्टी म्हणजे काय रे? काहीच नाही, रानात जाऊन बसायचं आणि तिथं हरभरे वगैरे भाजायचे, ते गव्हाच्या ओंब्या, काही ज्वारीच्या ओंब्या भाजायच्या आणि हुरडा पार्टी करतो. साहेब म्हटला, मग एक काम कर, मला तुझ्या गावाला घेऊन चाल, देवरगावला, मी सुद्धा हुरडा पार्टी खाणार. ते म्हटले ठीक आहे. सगळा स्टाफ जो होता भैया, सगळा स्टॉप तेवढा स्टाफ निघाला. मनमाडपर्यंत रेल्वे स्टेशनवरून आला. याने वडिलांची गाडी बोलवून घेतली. मनमाडवरून गाडीत बसले, घरी आले. संध्याकाळी रानामध्ये हुरडा पार्टी करायचं ठरलं. आणि हुरडा पार्टी करत असताना पण नुसती कोरडी हुरडा पार्टी केली नाही. आता ते मुंबईचे लोक होते. ओली हुरडा पार्टी, ओली माहिती ना तुम्हाला? येताना अमृताचे कुंभ ते बरोबर घेऊन आलेले होते मनमाडवरूनच.
आणि ते अमृताचे कुंभ घेतल्यानंतर त्यांना स्वर्ग लोकाची प्राप्ती झाली. आणि अचानक त्या साहेबाला तिथं काहीतरी चमकलं. साहेब म्हटलं का रे ते शेंद्री काय चमकतं रे, ते ऑरेंज कलरचं. हा गावातला मुलगा म्हटला, महाराज तो आमच्या गावातला महोत्सव आहे. काय? आमच्या रानातला गावातला महोत्सव आहे. तो साहेब म्हटला आजपर्यंत सगळे देव ऐकले पण मसोबा बिसोबा काय मी ऐकलंच नाही. म्हटले ऐकलं नाही. ते म्हटलं बाबा हे आमचं असं दैवत आहे, आमचे सगळे दुःख दारिद्र्य दूर करणार. आम्ही शेती जरी करत असताना प्रथम कोणाची पूजा करतो? मसोबाची पूजा करतो. साहेब म्हटलं हट मसोबा बिसोबा काही नसतं म्हटलं. असं एक काम करायचं म्हटले, सगळ्यांनी त्या मसोबाला दगड मारायचे. काय मारायचे? दगड मारायचे. यांनी अमृत कलश घेतलेला होता त्यामुळे यांना कसलं. आणि दगड मारायचे म्हटल्यानंतर तो म्हटला तुमच्या पाया पडतो साहेब, मी काय दगड मारणार नाही, तुम्ही आमच्या रानातला देव आहे ना त्याला दगड मारू नका म्हटले, पाया पडतो तुमच्या. साहेब म्हटले मी देवाला मानत नाही, मी या देवाचं नावच ऐकलं नाही. म्हटले आप्पा तू जर दगड मारले नाही तर मी तुला कामावरून काढून टाकेन म्हटले. नाविलाज होता, शेवटी पोटा पाण्याचा प्रश्न होता. ह्या मित्रांनी दगड गोळा करून आणले. प्रथम दगड साहेबांनी मसोबाला मारला, दुसरे त्याच्या वरच्या अधिकाऱ्यांनी. असं करता करता सगळ्यांनी दगड मारले. शेवटचा दगड उरला, याच्याकडे दिला. याला म्हटलं तू दगड मार. हा म्हटला मी दगड मारणार नाही, तो माझा देव आहे हो, का दगड मारावा मी त्याला. म्हटलं नाही तू दगड मारावाच लागेल. दगड मारला नाही तर उद्यापासून तू कामाला येऊ नको. शेवटी नाविलाज असतो, बिचाराने दगड हातात घेतला आणि त्यांनी विचार केला काही नाही झालं, आपण कितीही निर्लज्ज झालो तरी सुद्धा आपण इतके निर्लज्ज नाही का देवाला दगड मारावा. त्याने दगड घेतला, मसोबाची माफी मागितली, तो दगड बाजूला मारला साहेबाला दाखवण्यासाठी. माझा नियम हुकला, बाजूला मारला दगड. दुसऱ्या दिवशी सकाळी सगळे उठले, सगळे मुंबईला निघून गेले. हा मात्र घरी राहिला. कारण काय? याला ताप आला. म्हटलं त्यांनी डॉक्टरला बोलवलं. डॉक्टर म्हटले तापाचं तर काय मला कळना. शेवटी मग वैद्याकडे गेले. वैद्याने सांगितलं मला कळलं. ब्राह्मण काकाकडे आले, अंगात हवा आलेली होती. एका जणांच्या त्याच्याकडे पाहिलं, ब्राह्मण काका सांगितलं म्हणे याला रानातल्या मसोबानी धरलं. म्हटले काय? रानातल्या मसोबानी धरलं. याने साहेबाला फोन केला, साहेब तुम्हाला काही ताप बीप? हा म्हटलं अजिबात नाही. शेजारच्यांना पाजारच्यांना काही ताप? म्हटले अजिबात नाही, आम्ही ठीकठाक व्यवस्थित पोहोचलो, कामाला आलोय. मग ज्याच्या अंगात हवा होती त्याला विचारलं काय करावं लागेल. त्याने सांगितलं एक नारळ घेऊन जाय, नैवेद्य पाणी कर बाबा, मसोबाला ताप उतरून जाईल. याने नारळ घेतलं, नैवेद्य घेतला सगळं आणि त्या ठिकाणी मसोबाच्या त्या ठिकाणावर गेला. डोळ्यामध्ये पाणी आलं. तो म्हटलं मसोबा अरे माझ्या मित्रांनी तुला दगड मारले, मी तुला दगड मारला नाही तरी सुद्धा त्यांना काहीच झालं नाही, पण मला ताप का आला? मी तुझं काहीच केलं नाही पण मला ताप का आला? त्यावेळेस मसोबा स्वतः प्रगट झाले. ते म्हटले खरे सांगू का, ज्या वेळेस तुमचा मसोबाला दगड मारण्याचा विषय निघाला मला कळालं आता हे लोक आपल्याला काही दगड मारल्याशिवाय राहत नाही. मी विचार केला, सुज्ञपणा घेतला आणि मूर्तीतून उठून बाजूला जाऊन बसलो. पण मी नेमकं ज्या ठिकाणी बसलो त्याच ठिकाणी तू दगड मारला. ज्या ठिकाणी मी बसलो त्याच ठिकाणी तू दगड मारला, म्हणून तुला ताप आला. बाकीच्यांना का आला नाही? कारण त्यांची श्रद्धा मसोबावर नाही. ह्याला ताप का? कारण की याची श्रद्धा मसोबावर. ऐका, जया मणी जैसा भाव तया तैसा अनुभव, दाविसी दया घना ऐशी तुझी माव. दासगणूंचं साईबाबांच्या अर्थातलं प्रमाण. श्रद्धा मनात असेल तर निश्चितपणे आपण ज्याचा ज्याचा विचार करतो ते आपल्याला प्राप्त होतं. पण श्रद्धा जर मनात जर नसेल, भागवतावरती नसेल, भगवंतावरती नसेल, नाही प्राप्त होऊ शकत. श्रद्धेने जे काही तुम्ही कराल ते ते भगवंतापर्यंत पोहोचतं. भाव फार महत्वाचा आहे. म्हणून भागवतावरती ज्याचा भाव आहे तो त्याने भागवत ऐकावं. रसिका भुवी भावुका. पहिला नंबर रसिकाचा आहे, जो भगवान श्रीकृष्णाच्या कथेमध्ये रसिक आहे. भगवान श्रीकृष्णाच्या कथेमध्ये रसिक आहे त्याने कथा ऐकावी. मग कथा इथून पुढे चालू झाली. नैमिषे निमिष क्षेत्रे ऋषया शौनकादयः सत्र स्वर्गाय लोकाय सहस्रम समासत. त एकदा तु मुनया प्रातर्हुत हुताग्नया सत्कृतं सुतमासीन प्रपच्चोरी दमादरात. भगवान विष्णू देवता
यांचं पुण्यमय तीर्थक्षेत्र असणारं लखनौपासून साधारणतः 80 किलोमीटर सीतापूर जिल्ह्यातलं नैमिषारण्य जे आहे, त्या नैमिषारण्याच्या ठिकाणी सर्व ऋषीमुनी एकत्र बसले. नैमिष शब्दाचा अर्थ असा आहे, हे नैमिषारण्य आहे जे भारतामध्ये आहे ते एक, आणि आपण ज्या ठिकाणी बसलो तेही एक नैमिषारण्य समजावं. नैमिष या शब्दाचा अर्थ निमिषपासून नैमिष शब्द तयार होतो. निमिष म्हणजे डोळ्याची पापणी खाली जाण्यासाठी वरती येण्यासाठी जितका कालावधी लागतो त्याला निमिष असं म्हटलं गेलेलं आहे. आणि इतक्या वेळेचा सुद्धा माणसाचा भरोसा नाही, म्हणून या देहाला किंवा या जागेला सुद्धा नैमिषारण्य सुद्धा म्हटलं गेलं. हा गूढ अर्थ आहे. त्या नैमिषारण्यामध्ये हजारो ऋषी मुनी सकाळचं आपलं सत्र जे आहे, दीर्घकाळ चालणारं सत्र काही क्षणाकरता विश्रांती घेतली आणि विश्रांती घेऊन एकत्र बसलेले असताना सगळ्या ऋषींनी त्या सूत नावाच्या ऋषीला प्रश्न केला. व्यासासनावर बसवलं, हात जोडले, पुढे उभं राहिले आणि उभं राहून प्रश्न केलाय, त्वया खलु पुराणानी सेतिहासानि चानघ आख्यातान पधितानि धर्मशास्त्रानि यान्नुतम. सगळ्या धर्माचा, सगळ्या शास्त्राचा, सगळ्या इतिहासाचा अभ्यास सूत महर्षी तुम्हाला आहे. वेद जाणणाऱ्यामध्ये तुम्ही सर्वश्रेष्ठ आहात. सार काय असार सा याची पूर्ण कल्पना तुम्हाला आहे. आणि आता तुम्ही काय करा, आपल्याकडे थोडासा वेळ आहे ना, त्यामध्ये आपल्याला सत्संग करायचा आहे. थोडासा वेळामध्ये आपल्याला सत्संग करायचा आहे. या सत्संगामध्ये आम्ही तुम्हाला प्रश्न विचारतो, त्या प्रश्नाचे आम्हाला उत्तर द्या. सुतांनी विचारलं, आजच प्रश्न विचारण्याचं काय कारण? ते सांगतात, आज प्रश्न या करता विचारतो कारण की कलियुग नावाचं युग लागलेलं आहे आणि कलियुगातील लोकांचा जनकल्याणाचा मार्ग आम्हाला कुठं दिसत नाहीये. कलियुगामधल्या लोकांचं कल्याण कसं होईल हे आम्हाला कल्पना नाहीये. सुतांनी विचारलं, कलियुगामध्ये तुम्हाला दिसत नाही का? कलियुगाच्या लोकांचं कल्याण होणार नाही असं का विचारताय मला? कलियुगातल्या लोकांचं कल्याण होणार नाही. त्यावेळेस ते ऋषीमुनी सांगताय, कारण कलियुगातले लोक जे आहे ना, मंदा सुमंद मतयो मंद भाग्य रूपनिता. कलियुगामधले लोक सांप्रतकाळी आळशी झालेले आहेत. लोक आळशी आहे यात नवल नाही. लोकांचं भाग्य सुद्धा आळशी आहे, मंद झालेलं आहे. मंद लोक इतके मंद झालेले आहे का त्यांना जागचं उठण्याचा सुद्धा कंटाळा येतो. एका मुलाला परीक्षेत प्रश्न आला, आळस म्हणजे काय? 20 ओळी यावर निबंध लिहा. त्यांनी 20 ओळी कोऱ्या सोडल्या आणि त्याला खाली लिहिलं, याला आळस असं म्हणतात. इतका आळस असतो महाराज लोकांचा. एक असा भला जाडा मनुष्य होता, त्याला जागचं उठवत नव्हतं. त्याच्या बापाला असं वाटलं आपल्या मुलाचं कल्याण व्हावं याकरता काहीतरी रोजचे नित्यकर्म घडावे याकरता एक रोबोट आणून दिला. आणि त्या रोबोटला एक रिमोट होतं. भैया सांगितलं, हे बघ बाळा, हिरवं बटन दाबलं का हा रोबोट तुझ्यासाठी पाणी घेऊन येईल, लाल बटन दाबलं का श्याम महाराज जेवण बनवून आणेल, काळं बटन दाबलं का तुला कपडे घालून देईल, पिवळं बटन दाबलं का तुला पाठीमागं घेऊन जाईल. हे सगळं सांगितलं. त्या मुलाने प्रश्न विचारला, पप्पा पण ही बटणं दाबायचे कोणी? आळस नावाचा प्रकार जो आहे माणसामध्ये इतका भरलेला आहे, ठासून आळस भरलेला आहे. पूर्वीच्या काळी लोक 3:30 वाजता उठायचे पहाटे. किती वाजता? 3:30 वाजता. आणि आत्ताचे लोक पहाटे 8-9 वाजता उठतात. हा आळसाचा एक प्रकार आहे. खरंच सांगतो माता माऊलींनो, खरंच सांगा, स्नान करण्याची खरी वेळ कोणती तुमची? 4 वाजता, 5 वाजता, संध्याकाळचे नाही. धर्मशास्त्र सांगतं, शतविहाय भोक्तव्यम सहस्रम स्नानमाचरेत. 100 कामं टाकून माणसाने जेवण पहिल्यांदी करावं, 1000 कामं टाकून आंघोळ पहिल्यांदी करावी. विना आंघोळीचं जर भोजन जर केलं तर मांस खाल्ल्याचा दोष आहे. काय? मांस खाल्ल्याचा. आम्ही पाव बटर तोडवू चहामध्ये खातो बिगर आंघोळीचे. काही लोकांना तर बेड टी घेतल्याशिवाय उठवत सुद्धा नाही. बेड टी. काय? बेड टी. एक वाक्य सांगतो ऐका. बेड टी घेणारा पुढच्या जन्मामध्ये टी जातो आणि की लागतो. बेड टी घेणारा बेडकीच्या जन्माला जातो. हा,
ज्याला व्हायचं नाही बेडकी त्याने नका घेऊ बेडटी. हा फार महत्वाचं आहे. कोणी घेत असेल तर विना स्नानाचं जर खाल्लं तर मांस खाल्ल्याचा दोष आहे, पाणी पिलं तर रक्त पिल्याचा दोष लागतो. इतकं भयंकर आहे. आणि म्हणून पहाटे लवकर उठत जा कीर्तनकारांना सोडून. त्यांना रात्री 2 आणि 3 वाजता घरी आल्यावर काय पहाटे उठणं, पहाटे झोपायला कीर्तनकार येतात. कीर्तनकारांकरता गायकवादकाकरता नियम नाही. जे गृहस्थ आश्रमात आहे, घरी आहे, त्यांच्याकरता हा नियम आहे. मंद प्रकारचे लोक झाले महाराज, इतके मंद झाले, इतके मंद झाले. लोकांना कंटाळा येतो, कशाचाही कंटाळा येतो. 2 मित्र जांभळीच्या झाडाखाली झोपलेले होते. आणि जांभळीच्या झाडाखाली झोपलेले असताना एका जणाच्या डोक्यावरती जांभूळ पडलं. जांभूळ पडल्यानंतर हा शेजारच्याला म्हणतो, श्यामबाबा तेवढं जांभूळ लोटतो का रे माझ्या तोंडात, तेवढं जांभूळ लोट म्हटलं. हा म्हटला मी लोटणार नाही. शेजारचा म्हटला लोटणार नाही. हे उंटावाला तिकडून चाललं, त्याला बोलवलं, ओ उंटावाले दादा इकडे या. बिचारा आला, त्याला वाटलं काहीतरी गरज असेल, दोघांना चक्कर आली असेल, पडले असेल. म्हटलं काय हो काय काम आहे. म्हणे काही नाही, माझ्या कपाळावर जांभूळ पडलेलं आहे अप्पा, तेवढं जांभूळ उचला फक्त माझ्या तोंडात घाला. तो म्हटला तू घालू शकत नाही का रे. तो म्हटलं मला कंटाळा आला. हो काय आला, कंटाळा आला. म्हणे कंटाळा आला, अरे तुझं ठीक आहे, तुला कंटाळा आला, पण तुझ्या शेजारी तुझा मित्र आहे, याने जर तेवढं जांभूळ उचलून जर तुझ्या तोंडात टाकलं असतं तर काय बिघडलं असतं. शेजारचा म्हटला टाकणार नाही महाराज, आपलं नाव सुद्धा घ्यायचं नाही. म्हणे का टाकणार नाही. म्हणे अजिबात टाकणार नाही. का टाकणार नाही. अहो मग अशी 1 तास कुत्रं माझं तोंड चाटीत होतं, हा हाड सुद्धा म्हटला नाही. म्हटलं म्हणजे परिस्थिती आहे, कुत्रं तोंड चाटीत असताना हाड म्हणण्यात सुद्धा लोकांना कंटाळा येतो. इतके लोक मंद झाले. मंदा भाग्य मंद मतयो सुमंद मतयो. भाग्योदय सुद्धा माणसाचा उशिरा होतो, लग्न सुद्धा उशिरा व्हायला लागले. हे मंद भाग्याचं लक्षण आहे. भगवंताची प्राप्ती होणे उशिरा, मंद भाग्याचं लक्षण आहे. उशिरा परमार्थाला लागणे हे सुद्धा मंद भाग्याचं लक्षण आहे. आणि आजकाल कलियुगातले लोक उशिरा परमार्थाला लागतात, उशिरा जाग येते माणसाला. मंद भाग्याचं लक्षण आहे बाबा. आवर्जून ऐका. कोणाचीही भक्ती पहा, लहानपणी भक्त. मला एक सांगा ना, देवाला ताजं फुल व्हावं का शिळं. ताजं शिळं फुल देवाला चालत, सुरकुते आलेलं फुल देवाला चालत नाही. देवाला चालत नाही, देव स्वीकार करतो, पण जो आनंद ताज्या फुलात देवाला येतो तो सुरकुत्या आलेल्या फुलात येत नाही. कारण देवाला माहिती आहे ताजं फुल कसं श्वास देतं. बिंबीच्या देठापासून हरिपाठ म्हणतो ताजं फुल. सुरकुत्या आलेलं फुल हरिमुखे मला हरिमुखे मला. विचित्र परिस्थिती. म्हणून मंद लोक झालेले आहे. प्रश्न विचारले, माणसाच्या उद्धाराचं सोपं साधन सांगा. साधन सोपं असावं, सोपं असावं. साधन योग्य सांगा, सार असणारं साधन सांगा. उगाच काहीही साधन सांगू नका. तुम्हाला इतिहास माहिती, तुम्हाला पुराण माहिती आहे. ज्या साधनाने भगवंतापर्यंत पोहोचता येईल असं सोपं साधं साधन आम्हाला सांगा. भगवंताचे जन्म किती झाले, भगवंत जन्माला का येतात, जन्म कुठे झाले, किती झाले, आणि जीवनाचा उद्देश भगवंताचा काय, मनुष्याच्या जीवनाचा उद्देश काय, असे प्रश्न विचारले. सोपं असणार आणि सार असणारं साधन सांगा. लक्षात घ्या, जे सार आहे ते सार माणसाने ग्रहण करावं, असार ग्रहण करू नये. आसार ग्रहण जर केलं तर त्याचं आपल्याला फळ मिळत नाही. आसार ग्रहण केलं तर फळ मिळत नाही. नाना प्रकारचे शास्त्र, नाना प्रकारचे मतवादी, नाना प्रकारच्या रूढी, नाना प्रकारचे साधनं उपलब्ध आहेत. नाना प्रकारचे साधन आहे. साधनाची गणती सुद्धा तुम्ही करू शकत नाही, इतके साधनं परमात्म्यापर्यंत माणसाला नेतात. पण काही काही साधनं मधीच संपून जातात, काही काही जातात पण फार उशिरा जातात. काही काही भगवंताकडे न घेऊन जाता मध्ये साधन जर तुटलं तर वेगळ्या मार्गाला घेऊन जातात. म्हणून व्यासांना हात जोडून विनंती, इतर असणारे साधन सांगू नका. सोपं आणि साधं साधन सांगा, जे योग्य आहे ते सांगा. नवीन लग्न झालं महाराज, नवीन लग्न झाल्यानंतर जावई जो होता त्याने ठरवलं सासरवाडीला जायचं. आईने सांगितलं बाळ्या कुठं चालला, म्हटलं सासरवाडीला. सासरवाडीला जातो, थोडंसं लवून जाय म्हणे. काय जाय, लवून जाय म्हटले. आईने सांगितलं लवून जाय. याला असं वाटलं लवून जाय या शब्दाचा अर्थ खाली वाकून जाय. हा खाली वाकून 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 गावाच्या बाहेर निघाला.
नेमकी शेजारच्या गावामध्ये एका जणाचे ऊस चोरी लागले होते. ऊस चोरीला गेलेले असताना त्याला असं वाटलं हा खाली वाकून जाणारा त्या ठिकाणी चोर आहे. म्हटलं काय चोर आहे. त्याला धरलं, मार 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 खूप मारलं. काय करायचा, याने 2 शब्द पाठ केले, हा हू हा हू. एका शिकाऱ्याने जाळं टाकलेलं होतं. नेमकी त्याच्यात पक्षी फसणार होते. याने केलं हा हू हा हू. होते तेवढे सुद्धा पक्षी उडून गेले. शिकाऱ्याने धरलं, शिकाऱ्याने खूप मारलं. इतकं मारलं इतकं मारलं इतकं मारलं. तो म्हटलं मला का मारलं. अरे म्हटलं बाबा तू हा हू करत चालला, माझे पक्षी उडून गेले. तू कुठे चालला होता. म्हटलं सासवडला. म्हणे मग सासवडला असं हा हू करत जाता का. म्हणे मग म्हणे असं म्हणायचं, एक फसलं दुसरं कसं फसाना. पक्षी एक फसलं दुसरं कसं फसाना, एक फसलं दुसरं कसं. त्याने पाठ केलं महाराज. चालला म्हणत एक फसलं दुसरं कसं फसाना, एक फसलं दुसरं कसं फसाना. पुढे एका जणाचं देवरगावमध्ये गाडीचं चाक फसलेलं होतं चिखलामध्ये. हा म्हटलं एक फसलं दुसरं कसं फसाना, एक फसलं दुसरं कसं फसाना. त्याला आला राग. म्हटला सकाळपासून 8 वाजेपासून चाक काढण्याचा प्रयत्न करतो आणि ते एकच निघाला. हा म्हणतो दुसरं कसं फसाना. त्याने खूप मारलं खूप मारलं. तो म्हटला बाबा मी काय केलं. अरे म्हटलं माझं चाक गाडीचं फसलं. तू म्हणतो एक फसलं दुसरं कसं फसाना. तो म्हटलं मला काय, मला ते शिकाऱ्याने सांगितलं. म्हणजे असं सांगितलं नको, असं नाही. म्हणे मग एक निघलं दुसरं कसं निघाना, एक निघलं दुसरं कसं निघाना, एक निघलं. त्याने पाठ केलं. सावरगाव गावात गेला आणि सावरगावामध्ये नेमकी एक शेठजी गेलेले होते आणि यांनी पाठ केलं, एक निघलं दुसरं कसं निघाना, एक निघलं दुसरं कसं निघाना. त्या गावकऱ्यांनी खूप हाणलं. ते म्हटले मला का मारलं. म्हणे तू म्हणत चालला एक निघलं दुसरं कसं निघाना एक. अरे आमच्या गावात शेठजी गेले, तू काय दुसऱ्याला पण मारतं का. म्हणले पस्तावा झाला. म्हणले म्हणे मग काय म्हणायचं. म्हणायचं अरे रा लय वाईट झालं, अरे रा लय वाईट झालं. गेला पुढच्या गावात येवल्यापर्यंत गेला. तिथल्या राजाला पोरग झालेलं होतं. हा म्हटलं अरे रा लय वाईट झालं. त्या राजाने हाणलंय. मार खात 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 जावई शेवटी सासरवाडीपर्यंत पोहोचला. हे मी का सांगितलं. ही जावयाची कथा नाही, ही आपली कथा आहे. याचं ऐकतो त्याचं ऐकतो त्याचं ऐकतो, सगळीकडे मार खाऊन शेवटी भगवंतापर्यंत पोहोचतो. रुचिनाम वैचित्र्या धृजकुटील नानाम पतजुषाम. पुष्पदंत नावाचा गंधर्व ज्यावेळी शंकराची स्तुती करतो महिमनामध्ये, तो सांगतो नाना पतजुषाम रुचिनाम वैचित्र्या. प्रत्येकाचं त्या ठिकाणी मतांतर वेगळे आहे. श्रुती वेगळं सांगते, स्मृती वेगळं सांगते, ग्रंथ वेगळे सांगतात, संत वेगळे सांगतात. नाना प्रकारचे ग्रंथ आहे. कोणी देवीची स्तुती करतंय, कोणी भगवंताची स्तुती करतंय, कोणी शंकराची, कोणी कोणाचं. आणि या सगळ्या ग्रंथाचं वाचन जर तुम्ही करायला लागले, भ्रमित व्हाल. भ्रमित ज्याने भागवत ऐकलं त्याने दुसऱ्या दिवशी शिवमहापुराण ऐकलं, भ्रमित होईल. ज्याने शिवमहापुराण वाचलं त्याने देवी भागवत वाचलं, भ्रमित होईल महाराज तो. म्हणून हे स्वतः न वाचता न ऐकता अशा माणसाला विचारावं, तो त्या मार्गाने गेलेला आहे. म्हणून शब्द वापरावा लागला, त्याची पंथी चालू जाता न पडे गुंता कोठे काही, मार्गी बहुत याची गेले साधू संत. हे ऋषी, हे सूत महाराज, सूत महर्षी, तुम्हाला सर्व शास्त्रांचं ज्ञान आहे. सर्व शास्त्र तुम्हाला माहिती आहे. 18 पुराण माहिती आहे, इतिहास माहिती आहे, वेदांतर माहिती आहे. आम्हाला एवढं ऐकण्याची अजिबात अपेक्षा नाही. 7 दिवसात आम्हाला सांगू पण नका. या सर्वांचं जे सार आहे, ज्याने आमचं कल्याण होणार आहे, तेच आम्हाला सांगा. उगाच काहीतरी सांगून आम्हाला भरकटवू नका. मनुष्याचं कल्याण होईल असं काहीतरी सांगा. भगवंत ज्यावेळेस निजधामाला गेले त्यावेळेस धर्म कोणाला शरण गेला हे आम्हाला सांगा. भगवंताचे अवतार किती झाले, कुठं झाले, का झाले हे आम्हाला सांगा. मानवाच्या जीवनाचा उद्देश आम्हाला सांगा. असं सांगितल्यानंतर सूत महाराजांनी भगवान शुकाचार्यांचं ध्यान केलं. यम प्रवर्जन्तमनुपेतमपेति कृत्यं द्वैपायनो विरह कातर आजुहाव उतरेति तन्मयतया तरवोऽभिनेदु तं सर्वभूतं हृदयं मुनिमानतोऽस्मि. यस्वानुभावकिलं श्रुतिसारमेकं मध्यात्मदीपं मदितीतरशां तमोन्दं
संसारिणा करुणया पुराण गुह्यम तं व्यासं सुनोमुपयामि गुरो मुनीनां नारायणं नमस्कृत्यं नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासो ततो जयमुदीरयेत. आणि मग रोमहर्षण ऋषींचे जे पुत्र आहे उग्रश्रवा म्हणजे सूत महर्षी, खूप आनंद झाला. संत महात्म्याला त्यावेळेस आनंद होतो ज्यावेळेस जीव त्यांच्याकडे जाऊन जीवाच्या कल्याणाचा मार्ग विचारतो. वाक्य खूप महत्वाचं आहे, नीट ऐका. संत महात्म्यांना त्यावेळेस आनंद होतो ज्यावेळेस जीव स्वतःच्या कल्याणाचा मार्ग विचारतो. त्यावेळेस अजिबात आनंद होत नाही ज्यावेळेस जीव विचारतो माझ्या पोरीचं लग्न कधी होईल, मला संपत्ती कधी मिळेल, माझी गाडी कधी होईल, माझं वावर कधी होईल. त्यावेळेस आनंद मिळत नाही संत महात्म्यांना. संत महात्म्यांना जीवाच्या कल्याणाकरता संत महात्म्या जगाच्या कल्याणा संताची विभूती. कल्याणाचा मार्ग ज्यावेळेस संतांना विचारतो त्यावेळेस सूत महाराजांना आनंद झाला. सूत महाराजांनी भगवान व्यासांचं स्मरण केलं, भगवान श्री शुकाचार्य यांचं स्मरण केलं आणि ते सांगायला लागले भगवंताचं ध्यान जो करतो तो जन्माला आलेला सत्पुरुष होय. वासुदेव भगवतीं भक्ती योग प्रयोजिता जनत्याशु वैराग्यम ज्ञानंच यदहेतुकम. माणसाच्या हृदयामध्ये जर भगवंताची जर छबी उमटत नसेल, भगवंताच्या कथेविषयी प्रेम प्राप्त होत नसेल तर श्रम एवही तू केवलम, केवळ जन्माला आला आणि पाणी वाहून मेला. जन्माला आला हेला आणि पाणी वाहून मेला. लक्षात घ्या. माऊली सुद्धा ज्ञानेश्वरीमध्ये खूप सुंदर उदाहरण देतात महाराज. ते म्हटले हा धृतराष्ट्र जो आहे तो हेल्यासारखा. तो हेला ज्या प्रकारे पुरामध्ये बसतो त्याच्या बाजूने किती पाणी वाहून जातं त्याला त्याच्याशी काही देणं घेणं नाही, त्याला काही घेणं देणं नाही. इतकी सुंदर गीता सांगितली पण तरी सुद्धा धृतराष्ट्राला मोह सोडता आला नाही. त्याला काहीच देणं घेणं नाही, ज्ञानाचं देणं घेणं नाही, भगवंताचं देणं घेणं नाही आहे. तसा मनुष्य जन्माला आला त्याला जर भगवंताविषयी जर प्रीती प्राप्त होत नसेल, जर वैराग्य प्राप्त होत नसेल, ज्ञान प्राप्त करण्याची आशा त्याच्या मनामध्ये नसेल तर त्याने जन्माला येऊन फक्त आणि फक्त काय केलं, मातेला त्रास दिलेला आहे असं धर्मशास्त्र सांगतं. तेथे येऊन केले काही काही, तेथे येऊन केले काही, येथे येऊन जर तुम्ही विठ्ठलाची आठवण केली नाही तर समजून चला जन्म तुमचा वाया गेला. सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला नाही तरी गेला जन्म वाया. जन्माला येऊन वाया तुमचा जन्म अशा प्रकारचा गेलेला आहे. जो धर्माप्रमाणे आचरण करत नाही त्याचा सुद्धा जन्म वायाला गेला आहे. धर्माचं फळ काय आहे तर श्रीमद भागवत सांगतं धर्माचं फळ म्हणजे मोक्ष आहे. जो धर्माप्रमाणे आचरण करतो महाराज धर्मस्य याप वर्गस्य नार्थो योपकल्पते नार्थस्य धर्म कांतस्य कामो लभाय ही स्मृतः. प फ ब भ फळ मिळत नाही. जो धर्माप्रमाणे आचरण करतो त्याला याप वर्गस्य
प नावाच्या कोटीतील जेवढे काही आहे तेवढ्या फळाची प्राप्ती होते. प नावाच्या कोटीतील प नावाच्या कोटीतील प नावाच्या ज्यावेळेस आपण 12 खडी वाचायला प फ भ म. जो धर्माप्रमाणे वागतो त्याचं पतन होत नाही. जो धर्माप्रमाणे वागतो त्याला मोक्षरूपी फल प्राप्त होतं. जो धर्माप्रमाणे वागतो त्याला भीती राहत नाही. जो धर्माप्रमाणे वागतो त्याला बंधन राहत नाही. सूत महर्षी सांगता भगवंताला अनेक नाव आहे. वदंती तत्वविदस्तम जत ज्ञानमद्वयम ब्रह्मेती परमात्मेती भगवानिती शब्दते. कुणी भगवंत म्हणतं, कुणी परमात्मा म्हणतं, कुणी ब्रह्म म्हणतं. ज्याने जसा जाणला तो तसं त्या ठिकाणी त्याला म्हणत असतो. ज्याने भगवंताला जसं जाणलं, कुणी ब्रह्म म्हणतंय, कुणी आनंद स्वरूप म्हणतंय, कुणी परमात्मा म्हणतंय. भगवंताचं स्वरूप कसं आहे, भगवंत कसा आहे हे आजपर्यंत ज्याने जसं जाणलं तितक्यापर्यंत. हे आंधळ्यांनी हत्ती पाहिल्यासारखी गंमत आहे. कुणी सोंडला हात लावला ते म्हटलं छोटा आहे, कुणी शेपटीला हात लावला तो म्हटला उंदरासारखा आहे, कुणी पायांना हात लावला तो म्हटला हत्ती म्हणजे खांबासारखा असतो. खरा हत्ती कुणीच पाहिला नाही. पण ज्याने जसा जाणला, ज्याने जसा मानला भगवान तसा आहे. कुणी ब्रह्म म्हणतंय त्याला, पण स्वरूप मात्र एक आहे. भगवंताचं स्वरूप जर कसं सांगाल तर भगवंताचं स्वरूप नाही आहे. भगवंत निराकार आहे, भगवंत निर्विकार आहे. भगवंताला रूप नाही, गुण नाही, रंग नाही, रंग नहीं, रूप नहीं, नहीं वर्ण छाया. 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 निराकार निर्गुण, निराकार निर्गुण तुझे रघुराया, तुझे रघुराया. मैं गुलाम, मैं गुलाम, मैं गुलाम तेरा. 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 रंग नहीं, रूप नहीं, नहीं वर्ण छाया. रंग नहीं, रूप नहीं, नहीं वर्ण छाया. निराकार निर्गुण तुझे रघुराया. निराकार निर्गुण तुझे रघुराया. रंग नहीं, रूप नहीं, नहीं वर्ण छाया. रंग नहीं, रूप नहीं, नहीं वर्ण छाया. निराकार निर्विकार तुझे रघुराया. निराकार निर्विकार तुझे रघुराया. भगवंताला निर्गुण निराकार परमात्मा आहे. पण जरी निर्गुण निराकार असला तरी सुद्धा सर्व कार्य तो करत असतो. कशा प्रकारे? बिनु पद चलही सुनाई बेनुका. कर वेणु करम करहि विधिना. राम सिया राम जय जय राम. राम सिया राम जय जय राम. बिनु पद चलहि सुनहि बिनु काना. कर बिनु करम करहि विधिना. राम सिया राम जय जय राम. राम सिया राम जय जय राम. आनंद सकल रस भोगे. बिनु मग्नता बढ़ता जग जोगी. राम सिया राम जय जय राम. राम सिया राम जय जय राम.
भक्तिपरायण निळोबा महाराज आणि परमपूज्य आदरणीय ढोक महाराजांना संगत करता म्हटलं आज आहे जाता रामायणाचं थोडंफार त्याच टोनिंगमध्ये एकदम बेणू पता चलाई सोनाई बिनो काणा कर विना कर्म कर असंच 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 भगवंताकडे म्हणजे चिट्टी के पैर में घुंघरू बजते हैं वो भी भगवान सुनता है, अल्लाह नहीं सुनता, अल्लाह बिल्ला कुछ नहीं सुनता, यहाँ पे भगवान ही सुनता है। गोपाल कृष्ण भगवान की जय। बारीक एकदम बारीकीतलं बारीक ते सुद्धा भगवंताला ऐकायला येतं आणि लोकांचा काय गोड गैरसमज असतो घराच्या पाठीमागे सिगरेट पिलं तर देवाला दिसत नाही। मंदिरात त्या दिवशी गेलो एक जण मला म्हटलं बाबा असा आला मी मंदिरासमोर उभा आणि चालला सिगरेट फुकत तर म्हटलं बाबा धरता का 10 मिनिटं म्हटलं काय रे म्हटलं मध्ये जाऊन येतो म्हटलं का बरं त्या सिगरेट पिणं देवासमोर सिगरेट नाही पिऊ अरे म्हटलं येड्या देवाची दृष्टी जाईल अशी जागाच नाही आहे तुझं सूर्यप्रकाशक असं सांग ना कुठे सूर्याचा प्रकाश पडत नाही सूर्याचा प्रकाश जर सगळीकडे आहे भगवंत त्या ठिकाणी सुद्धा आहे ज्या ठिकाणी सूर्याचा सुद्धा प्रकाश नाहीये त्या ठिकाणी भगवंत बिनु पदचलई सुनई बिनु काना कान नसून सुद्धा ज्याला सगळं ऐकायला येतं वाचा नसून सुद्धा तो सगळे रस भोगतो मुख नसून सुद्धा सगळे रस भोगतो म्हणून प्रत्येकाला जसा जसा भगवंत प्राप्त झाला तसा तसा त्या ठिकाणी त्याने तो अंगीकारला सूत महर्षी म्हणता कुणी ब्रह्म जाणलं कुणी भगवान म्हणतं कुणी परमात्मा म्हणतं प्रत्येकाची जशी श्रद्धा भगवंत त्याला तसा तसा भेटत असतो भगवंत त्याला तसा तसा प्राप्त होत असतो पण भगवंताची भक्ती केल्याने भागवत ऐकल्याने काय होतं भागवत मनुष्य ज्यावेळेस ऐकायला सुरुवात करतो किंवा भगवंताची भक्ती ज्यावेळेस ऐकायला सुरुवात करतो ऋषी हो आता मी तुम्हाला जे शास्त्र सांगतोय ते भागवत नावाचं शास्त्र ज्यावेळेस मनुष्य ऐकतो त्यावेळेस होतं काय विद्यंते हृदय गंती चिंतनते सर्व संशय हा माणसाच्या हृदयामध्ये जी गाठ आहे ना ती गाठ भागवताने सुटते लक्षात घ्या भागवत ऐकल्याने माणसाची गाठ सुटून जाते संदेहाच्या सुटल्या गाठी गाठी ज्या ठिकाणी सुटण्याचं ठिकाण म्हणजे श्रीमद भागवत आहे या ठिकाणी गाठी सोडवल्या जातात कोणाच्या मनात काही गाठ राहिली असेल तर सोडून द्यायला शिका लक्षात घ्या माणूस जळतो पण गाठ जळत नाही आपल्याकडे दोरी घ्यायची दोरी तिला चांगली आवळ गाठ मारायची आणि ती दोरी जाळायची गाठीचा भाग जळणार नाही तुम्ही ह्या जन्मात जर मनात जर एखादी गाठ जर ठेवली ना देह जळून जाईन पण तुमच्या हृदयातली गाठ पुढच्या जन्माकरता सुद्धा तुम्हाला भोगल्याशिवाय राहणार नाही जन्म घेणे लागे वासने ऋण वैर हत्या यामुळे माणसाला जन्म घ्यावा लागतो ह्या जन्मामध्ये जर वैर कराल तर पुढच्या जन्मामध्ये ती गाठ बनून तुमच्याबरोबर येणार नाही आणि ती गाठ तुम्हाला सुटेपर्यंत मोक्ष मिळत नाही म्हणून हृदयातल्या गाठी कोणाच्या असतील सोडायला शिका माणसाच्या हृदयातले सगळे संशय नाहीसे होतात कशामुळे भागवत ऐकल्यामुळे माणसाच्या हृदयातली सगळी जी काही त्या ठिकाणी भीती आहे ती भीती निघून जाते कशामुळे भगवंताचं त्या ठिकाणी भागवत ऐकल्यामुळे भगवंताचं वर्णन सांगत असताना सांगितलं नमोस्तवनंताय सहस्रमूर्तये सहस्र पादाक्ष शिरोरु बाहवे सहस्र नामने पुरुषाय शाश्वते सहस्र कोटी युग धारिणे नमा ज्याला हजारो हात आहे हजारो शिर आहेत हजारो पाय आहेत असा भगवंत हजारो योजन उंच इतका असणारा भगवंत ज्याचा मुकुट कुठं टेकतो हे सुद्धा आपल्याला बघणं शक्य नाही असा भगवंत आहे भगवंताचे अवतार झाले किती त्यावेळेस सूत महाराज सांगता पहिला जो अवतार आहे पहिल्या कुमार सर्गामध्ये सनक सनंदन सनत कुमार हा भगवंताचा पहिला अवतार एकूण 22 अवतार भगवंताचे सांगितले 2 हंस आणि हंसराज या नावाने 2 अवतार अजून त्या ठिकाणी सांगितले आहे पहिला अवतार सनक सनंदन सनत कुमार दुसरा वराह रूपाचा तिसरा नारदाचा नंतर नरनारायणाचा नंतर कपिलाचा 6व्या अवतारामध्ये भगवान दत्तात्रय झाले 7व्या अवतारामध्ये यज्ञरूप झाले ऋषभदेवाच्या रूपाने नाभिराजापासून झाले ऋषभदेव झाले नंतर पृथ्वीराजा झाले नंतर मत्स्य रूपाने अवतार घेतला कच्छ रूपाने अवतार घेतला नरसिंह भगवान झाले मोहिनीचं रूपसुद्धा भगवंतांनी धरलं 15व्या वेळेस वामन रूप झाले 16व्या अवतारामध्ये परशुरामजी झाले 1व्या नंतर
17व्या अवतारामध्ये पराशर ऋषींच्या ठिकाणी व्यास महर्षींच्या रूपाने जन्म घेतला. 18व्या अवताराच्या वेळेला रामाच्या रूपाने अवतार घेतला. नंतर 19व्या आणि 20व्या ठिकाणी बलराम आणि भगवान श्रीकृष्ण झाले. नंतर बुद्ध अवतार म्हणजे भगवान पांडुरंगाचा अवतार. याला प्रमाण जर म्हणाल तर बऱ्याच जणांचा संभ्रम असा होतो, आपण विठ्ठलाला बुद्ध अवतार म्हणतो. बुद्ध अवतार वेगळा, बौद्ध अवतार वेगळा आहे. विठ्ठलाला बुद्ध अवतार म्हटलं गेलं आहे भगवंताचा. तो बुद्ध अवतार माऊलींनी प्रमाण दिलं आहे. ज्यावेळेस नामदेवरायांनी लिहितात, नामदेवराय भगवान पांडुरंगाचा हा ठिकाणी अवतार आहे. माझ्या अंदाजे समाधी योगामध्ये, माऊलीच्या समाधी योगामध्ये अवतार आहे. बुद्ध अवतार 17वी कळा ती माय रुक्मिणी असं प्रमाण नामदेवरायांच्या मुखामध्ये आलेलं आहे. भगवंताला बुद्ध अवतार म्हणून ते संबोधित करतात पांडुरंगाला. ज्ञानेश्वरी समाधी प्रकरणामध्ये आहे तो अभंग, आता मला ध्यानात नाही राहिला, पण असंच ते प्रमाण आहे. 17वी कळा ती माय रुक्मिणी बुद्ध अवतार. आणि पुढे यश ब्राह्मणाच्या घरी कल्की रूपाने भगवान अवतार घेणार आहे. तदनंतर भगवंताचे अनेक अवतार झालेले आहेत. तसं भगवंत प्रत्येक ठिकाणी अवतार घेत असतात, पण काही अंश रूपाने अवतार घेतात, काही अंशांश आहे, काही कला आहेत, काही आवेश आहे, काही पूर्ण आहे, काही परिपूर्णोत्तम आहे. 6 प्रकारे अवतार, 6 प्रकारचे अवतार भगवंताचे होतात. काही ठिकाणी अंश रूपाने, पण आपण मुख्यत्वे 10 अवतार मानतो. किती अवतार मानतो? 10 अवतार. 2 जलचर 2 भूचर 2 जलचर 2 विप्र 2 राजा, असं तुम्ही 2 जलचर 2 भूचर 2 विप्र 2 राजा. आणि बुद्ध कलंकी अवतार लीना भक्त जनके काजा. गोपाल कृष्ण भगवान जय. 2 जलचर 2 अवतार पाण्यात, 2 भूचर 2 जमिनीवरती, 2 विप्र 2 ब्राह्मणाचे अवतार परशुराम आणि वामन, 2 राजा 2 विप्र 2 राजा. बौद्ध कलंकी अवतार लीना भक्त जनकी काजा. भगवंत का अवतार घेतात? फक्त आणि फक्त भक्ताच्या उद्धाराकरता अवतार घेतात. बाकी राक्षसांना वगैरे मारण्याकरता ही गोष्ट वेगळी आहे. त्याचं कारण ज्या परशुरामजींनी सहस्र अर्जुनाला धरलं होतं, तो सहस्र अर्जुन इतका बलाढ्य होता का त्याने रावणाला काखेत घातलं होतं. त्याच वेळेस परशुरामजी थोडं थांबले असते तर रावणाचा वधही करून गेले असते, पण नाही. भक्तांनी माझ्या गुणाचं वर्णन करावं ही भगवंताची अपेक्षा, आणि त्याकरता भगवंत अवतार घेत असतात. कथेला सुरुवात अशी झाली. 17 पुराण निर्माण व्यास महर्षींनी केले, तरी सुद्धा चेहरा उतरलेला आणि सरस्वती नदीच्या तीरावरती बसले. द्वापार युग चालू झालेला आहे, आणि द्वापार युग चालू असताना मुख म्लान करून बसलेले, चेहरा उतरलेला आहे सरस्वती नदीच्या ठिकाणी. व्यास महर्षी, सकाळची वेळ आहे, सकाळच्या वेळेमध्ये बसलेले असताना नारद महर्षीचं त्या ठिकाणी आगमन झालं. आणि नारदाने प्रश्न विचारला, पाराशर्य महाभाग भवत खचितात्मना. हे पाराशर्य, परितुष्यतु शरीर आत्मा मानव. सगळं काही ठीक आहे ना, तुम्ही आज सकाळच्या प्रहारी सुद्धा मुख असं म्लान करून बसले, काय झालं? तुम्ही अंतरंगातून संतुष्ट आहे का? तुम्ही कोणालाही विचारावं, कसे आहात? प्रत्येक जण म्हणतो का सुखात आहे, बरा आहे. खरं सांगा, वरवर म्हणता का हृदयातून म्हणता? तुम्हाला आज विचारलं ना कसे आहात, एकदम कसं काय चाललंय? व्यवस्थित, अगदी मजेत. खरंच मजेत आहे का? एकाने तरी सांगावं इथं मजेत आहे. हे वरवरचं मजेत काही कामाचं नाही आहे. माणूस ज्यावेळेस हृदयातून संतुष्ट होतो ती मजा वेगळी आहे, आणि ती मजा फक्त भगवत स्मरणातच येते, इतर ठिकाणी येत नाही. संसारामध्ये ती मजा नाही, संसारामध्ये तो आनंद नाही. म्हणून नारद महर्षींनी विचार केला आहे, आणि व्यास महर्षीला विचारलं, तुम्ही मनातून संतुष्ट आहात का? आणि त्यावेळेस व्यास महर्षींचं उत्तर, मी वरवर दिसायला जरी सुखात असलो, वरवर जरी मी सुखात असलो, वरवर जरी संतुष्ट वाटत असलो ना, तरी सुद्धा मी मनातून सुखी नाही. काय बरं कारण असेल? नारद महर्षींनी सांगितलं. खरं कारण सांगू का? आजपर्यंत तुम्ही भगवत प्राप्तीसाठी काय काय केलं? ते म्हणले 17 पुराण लिहिले, यापेक्षा काय करायला पाहिजे? 17 पुराणामध्ये भगवंताचे स्तुती वर्णन केलं. नारद महर्षी म्हणता,
तुम्ही सगळं केलं पण जे करायचं होतं ते नाही केलं. काय नाही केलं तर माझ्या भगवान श्रीकृष्णाचं चरित्र गायलं नाही. तुम्ही एकदा भगवान श्रीकृष्णाच्या चरित्राचा गुणानुवाद करा, एकदा भगवान श्रीकृष्णाचं चरित्र सांगा, तुम्ही हृदयातून संतुष्ट व्हाल. जो भगवंताच्या चरित्राचं वर्णन करतो तो हृदयातून संतुष्ट होतो. आपण सगळे त्या ठिकाणी वरवर सुखी आहोत पण हृदयातून नाही, आणि संत हृदयातून सुखी असतात. भले त्या ठिकाणी वरवर सुखी दिसो अथवा नसो. हां, वरवर नसू द्या, वरवर तुम्हाला दिसायला लौकिक अर्थाने संताचं जीवन उदास दिसेल, पण संत हृदयातून संतुष्ट असतात. लक्षात घ्या, संत हृदयातून संतुष्ट असतात. आणि त्यावेळेस सांगितलं, आणि नारद महर्षी सांगता भगवान श्रीकृष्णाच्या चरित्राचं वर्णन करा. म्हणे सांगितलं कसं करायचं, भागवत कथेचं वर्णन करा. ते म्हटले भागवत कथा, हो तुम्हाला एक श्लोकी भागवत त्या ठिकाणी मी सांगतो, आणि एक श्लोकी भागवत नारद महर्षी व्यास महर्षींना भगवंताचं वर्णन सांगतात, गुणानुवाद सांगतात, उपदेश करतात, आणि नारद महर्षी स्वतःची कथा सांगतात. केवळ आणि केवळ भगवंताचं नामस्मरण केलं म्हणून मी नारद झालो, नाही तर मला नारद होण्याचं काही कारण नाही. पूर्वजन्मीचा जन्म आठवतात नारद महर्षी सांगता, मागच्या जन्मामध्ये दासीपुत्र होतो, पहा काय कृपा झाली माझ्यावर संतांची, मी दासीपुत्र होतो. आणि एक दिवस आमच्या गावामध्ये काही संत साधू मुनी चातुर्मास घालवण्यासाठी आले. नारद महर्षी सांगता व्यास महर्षींना चातुर्मासासाठी आले, थांबले. चातुर्मासासाठी आल्यानंतर थांबल्यानंतर मी त्यांची सेवा करायला लागलो. सेवा करत असताना ते माझ्या सेवेवर प्रभावित झाले. एक दिवस मला त्यांनी विचारलं, बाळा तू जेवला का? मी सांगितलं मी जेवण अजून केलेलं नाही. माझी आईही त्यांची सेवा करायची, मीही त्यांची सेवा करायचो, मी जेवण केलेलं नाही. संतांनी त्यांच्या पात्रातलं उष्ट माझ्या हातात दिलं. एक नियम सांगतो, लोक म्हणतात संतांचं उच्चिष्ट भोजन करावं, पण जोपर्यंत संतांनी ते दिलं नाही तोपर्यंत ते उच्चिष्ट भोजन करू नये, असा नियम परमपूज्य डोंगरे महाराज सांगायचे. जोपर्यंत संत स्वतःहून प्रसाद देत नाही तोपर्यंत प्रसाद घेऊ नये, नियम आहे. कारण त्या प्रसादाला महत्त्व आहे जो संत स्वतःहून देतात. नाही तर एखाद्याने ऐकलं हां संतांचं उच्चिष्ट भोजन करावं, संतांनी पत्रवाळे फेकलं गेला तिथं, असं चालत नाही. संत स्पर्श प्रसाद देतात. नुसता प्रसाद म्हणजे खाण्याची वस्तू हातावर टेकवतात ते नाही, तर संत स्पर्श कृपेचा जो प्रसाद तो त्यातून तो देतात, तो भाव ते आपल्याला देत असतात. त्यावेळेस तो प्रसाद फलरूप होतो, त्यावेळेस तो प्रसाद लागू पडतो. नारद महर्षी म्हणता माझ्यावर कृपा केली, मला ते फळ, मला प्रसाद त्यांनी तो उच्चिष्ट दिला, मी तो खाल्ला. माझी अजून भगवंतामध्ये गोडी लागली. आणि एक दिवस मी त्यांना सांगितलं मला भगवंताची प्राप्ती करण्याचा उपाय सांगा. त्यांनी सांगितलं तुझी आई तुझ्याबरोबर आहे, जोपर्यंत त्या ठिकाणी आई आहे तोपर्यंत तू वनाला जाऊ नको. मला उपदेश केला, ते निघून गेले. एक दिवस काळ साप बनून आईचा आला, सर्पदंश मातेला झाला, मातागत प्राण झाली. मला आनंद झाला. नारद महर्षी म्हणता का? माता माझ्यावर इतकं प्रेम करायची, माता मला कुठं सोडित नव्हती. माता म्हणायची जाऊ नको बाळा, मला क्षणभर सुद्धा. मी आईला म्हणायचो आई मला परमार्थ करायचा, आई मला भगवंताचं भजन करायचं, पण आई सांगायची जाऊ नको. आईचं प्रेम माझ्या भगवंताच्या भक्तीच्या आड यायचं. एक दिवस आई गेली, मनाला वाटलं बरं झालं, मोकळा झालो. माता गेली आणि मी त्यावेळेस ताडताड मातेचा अंत्यसंस्कार केला. वनामध्ये गेलो, वनामध्ये तपश्चर्या मी करायला लागलो. तपश्चर्या करता करता अनेक दिवस गेले. एक दिवस असा उगवला, भगवंताची काही क्षणाची झलक मला झाली आणि ते रूप पाहण्याकरता मी वेडापिसा झालो. मी विचार केला हे भगवंताचं रूप मला कसं पाहायला मिळेल. आकाशवाणी झाली, अरे बाळा अजून तुझ्या हृदयामधला पूर्णता मोह गेलेला नाही. ज्यावेळेस पूर्ण मोह तुझ्या हृदयातला जाईल त्यावेळेस तुला भगवंताची प्राप्ती होईल. त्यानंतर सुद्धा मी माझी साधना चालू ठेवली आणि ज्यावेळेस कल्प जवळ आला माझा मृत्यू झाला आणि मी कल्पामध्ये भगवान विष्णूच्या चरणाशी संलग्न झालो. पुढचा जन्म मला नारदाच्या रूपाने मिळाला आणि ही विना माझ्याकडे दिली गेली आणि तोपासून आजपर्यंत फक्त आणि फक्त मी भगवंताचं भजन करतो. कोण म्हणता? नारद महर्षी म्हणता का करतो? कारण भगवंताच्या भजनाने मला सुख प्राप्त होतं. भजनामध्ये मी रंगून जातो. म्हणून व्यास महर्षी ज्यावेळेस करमत नसेल त्यावेळेस भजन करा.
ज्यावेळेस करमत नसेल त्यावेळेस काय करा, भजन करा. आणि गरमत असेल त्यावेळेस सुद्धा भजन करा. गरमत असेल, गरमत कधी माणसाला ताप वाढला का गरमत, संसारातले ताप वाढले आणि गरम व्हायला लागलं त्यावेळेस तुला भजन करा. कसं, हात वर. जय राधे 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 प्रिया प्रिया राधे राधे प्रिया प्रिया राधे जय राधे 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 प्रिया प्रिया असं भजन केलं महाराज आणि अंतःकरणामध्ये आनंद प्राप्त झाला. नारद महर्षींचं सांगतोय मी, अंतःकरणामध्ये का आनंद, तुमच्या सुद्धा अंतःकरणामध्ये आनंद झाला. ज्यांना भजन आवडतं त्यांना भजनाचा आनंद प्राप्त झाला. बऱ्याच जणांच्या अंतःकरणात होतं थोडे पाय सरळ करायचे बुवा, त्यांना सुद्धा अंतःकरणातून आनंद प्राप्त झाला. आता बरं वाटलं मशीन, आता बरे 1.5 तास का चाला ना, चालू द्या बाबाचं काही म्हणणं नाही. पायाची कळ मोडली. महाराज, कथेला माणूस 3 तास बसत नाही तेव्हा योग कधी करायचा. योग याग शक्यच नाही. तुम्ही कथेला बसले हाच फार मोठा योगायोग आहे, शक्य नाही. 3 तास माणसाला बसवत नाही. पण त्या जागी जर सुंदर चित्रपट असता तर आम्ही 3.5 तास आरामशीर काढून गेले असतो. हे तुमचं सांगत नाही, जे बसू शकत नाही त्यांचं सांगते बरं का मी. कुठून कथा चालू करायची विचार केला. सरस्वतीच्या त्या नदीच्या पाण्याने आंघोळ भगवान त्या व्यास महर्षींनी केली आणि व्यास महर्षींनी ग्रंथ लिहायला सुरुवात केली. बोलता 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 18,000 श्लोकाचा ग्रंथ तयार झाला. 332 अध्याय, 12 स्कंद व्यास महर्षींनी तयार केले. लेखनाला कोणाला बसवलं तर गणपती बाप्पा म्हटले लेखन करायला मी येतो, चांगलं काम होतं, लेखन करतो मी. लेखन करण्याकरता गणपती बसले, पण गणपती बाप्पांनी आट घातली मी लेखन करील. पण लेखन करत असताना मला मध्ये थांबवायचं नाही, पहिला श्लोक संपायच्या आत दुसरा श्लोक तयार पाहिजे. व्यास महर्षी म्हटले अवघड होईल. मग एवढं घाईघाई लिहायचं म्हटलं लोकाला कसं पण प्रकाशन जाईल. व्यास महर्षींनी सांगितलं 100% तू, मी थांबणार नाही, पण तुला श्लोक समजल्याशिवाय तू लिहू नको. म्हणून व्यास महर्षींनी प्रत्येक 100 श्लोकानंतर एक कूट श्लोक भागवतामध्ये दिला आहे. तो समजायला थोडासा अवघड असतो, पण त्याच्यामध्ये कूट असा अर्थ असतो. जसं नामदेवरायांचे अभंग आहे, मुंगी व्याली शिंगी झाली किंवा अनेक प्रकारचे, तर त्यामध्ये तसं त्या ठिकाणी प्रत्येक 199 श्लोकानंतर एक 100वा श्लोक भागवतामध्ये कूट आहे. श्लोक लिहिले, मग कथा चालू झाली. कथा अशी चालू झाली, लिहायची कुठून? त्यावेळेस ते सांगताय लिहायची कुठून. युद्धाचा प्रसंग लिहावा तर लोक युद्धाच्या प्रसंगाकडे पाहत बसतील. वाटाघाटी लिहाव्या तर वाटाघाटी पाहत बसतील. भगवान श्रीकृष्णाच्या चरित्राचं वर्णन करण्याकरता लिहायचं कुठून? कथा चालू होते ज्यावेळेस युद्ध सगळं संपलेलं आहे. आणि युद्ध संपलेलं असताना, युद्ध सगळं संपलेलं आहे, युद्धामध्ये सगळीकडे रक्ताचा चिखल पडलेला आहे. आणि त्यावेळेस अश्वत्थामा दुर्योधनाला म्हणतो वाईट वाटतं. वाईट का? त्या 5 पैकी 1 सुद्धा आपण संपवू शकलो नाही. दुर्योधन म्हणतो मला पण वाईट वाटतंय, काय करता येईल? अश्वत्थामा म्हटला काळजी करू नको, मी जातो आणि त्यांना संपवतो. भगवंताला कळलं. भगवंताला कळल्यानंतर भगवंतानी सांगितलं पांडवांना चला आज आपण देवदर्शनाला जाऊ म्हटले. एवढं मोठं युद्ध झालं, देवदर्शनाला जाऊ.
ते 5 मुलं 5 पांडवांना, त्या 5ही मुलांना म्हटले चला देवदर्शनाला जाऊ. पण ते जास्त शिकलेले होते, पुण्याला ते जास्त शिकून आलेले होते. ते म्हटलं आमच्या देवावर विश्वास नाही, तुम्ही कुठेही जा म्हणता, तुमच्या नादी लागायला आम्हाला वेळ नाही. 5ही पांडव बाहेर काढून नेले. पांडव बाहेर काढून नेल्यानंतर 5 जण जे होते, 5 पांडवांची मुलं त्या जागी झोपलेले. आणि झोपल्यानंतर इकडे अश्वत्थामा रात्री काक उल्लूक न्यायाने आला, तलवार हातात घेतली आणि 5ही मुलांचं जे शिर होतं पांडव समजून 5ही मुलांचं शिर धडा वेगळं केलेलं आहे. 5 मुलांचं शिर घेतलं. अंधारात समजलं नाही, धावत धावत दुर्योधनाकडे गेला. बघ ना मित्रा, अरे जे तुम्ही एवढ्या दिवस करू शकले नाही ते एका रात्रीत मी केलं नव्हे, एका तासात केलं. 5ही पांडवाचे शिर घेऊन आलो. आणि ज्यावेळेस वीज चमकली, ते 5 पांडवाचे शिर जे होते ते पांडवाचे नसून पांडवाच्या मुलाचे होते असं दुर्योधनाला दिसलं. दुर्योधनाने रडायला सुरुवात केली. मूर्खा, अरे मित्र असला तरी काय करून ठेवलं, आमच्या घरादाराला पाणी देणारी एवढेच 5 शिल्लक होते, 5 सुद्धा तू मारून आणले, किती मूर्ख आहेस तू. दुर्योधन तडफडून मेला. आणि अश्वत्थाम्याला भीती वाटली. का? ब्रह्महत्या पण केली होती, बालहत्या पण केली होती. बालहत्या करणं म्हणजे महापाप आहे. आणि अशा पापाला आताताई म्हणतात. ब्रह्महत्या करणं, बालहत्या करणं, दारू पिणं, धन लुटणं, दुसऱ्याचं शेत बळकावणं, दुसऱ्याची स्त्री बळकावणं, याला आताताईपणा म्हटलं गेला आहे. दुसऱ्याच्या घराला अग्नी लावणारा सुद्धा आताताई आहे. आता मात्र अश्वत्थामा घाबरला आणि घाबरून पळायला लागला. इकडे 5 पांडव घरी आले. 5 मुलांच्या जागी 5 प्रेत पाहिले, शिर नाही, मुलं आपले मारले गेले. वाईट वाटलं. आई रडायला लागली आहे. द्रौपदी शोक करायला लागली. माता शिशूणाम निधनम सुतानाम निशम्य घोरम परितप्यमाना. त्या द्रौपदीचं हृदय, एक मुलगा गेला तर किती शोक वाटतो. असं वाटतं त्या मुलाचा मोक्ष कशाने होईल. पण या द्रौपदीचे मात्र 5 मुलं मारले गेले. द्रौपदीने पाहिलं माझ्या मुलांचा मृतदेह या ठिकाणी पडला. द्रौपदी रडायला सुरुवात केली. अर्जुनाने सांगितलं, ज्याने माझ्या मुलांना मारलं आत्ताच्या आत्ता त्याला धरून आणतो, त्याला शिक्षा करतो. भीमाने सांगितलं, तू नाही केलं तर मी शिक्षा करेल. पाहिलं कुणी मारलं, कोण शिल्लक होता? अश्वत्थामा शिल्लक होता. भगवंताने रथ हाकायला सुरुवात केली. अर्जुन पुढे त्या ठिकाणी बाण सोडतो आहे, भगवंत पुढे रथ हाकताय. अर्जुन चालतो आहे, रथ हाकता बाण सोडता. आणि त्यावेळेस रथ अश्वत्थाम्याजवळ गेला. अश्वत्थाम्याला पकडलं, अश्वत्थाम्याला रथावर आडवं पाडलं आणि तो रथ हाकून घरी आणलेला आहे, ज्या ठिकाणी द्रौपदी होती त्या ठिकाणी आणल्यावर ज्यावेळेस कळालं द्रौपदीला का या माझ्या मुलांना मारणारा हा अश्वत्थामा आहे, द्रौपदी सांगते, मुच्यताम, सोडून द्या त्याला. का सोडा? तो नुसता ब्राह्मण नाही तर आपला गुरुपुत्र आहे. मुच्यताम मेष ब्राह्मणो नित्रा गुरु. तो आपल्या गुरुचा मुलगा आहे. आणि मुलगा हा बापाचं प्रतिनिधित्व करत असतो. स एष भगवान द्रोण प्रजा रूपेण वर्तते. त्यांच्या कुटुंबामध्ये तोच एक शिल्लक आहे, त्याला सोडून द्या, ब्रह्महत्येचं पातक घेऊ नका. अर्जुन म्हटला, पण मी प्रतिज्ञा केली आहे का आता ताईला मारतो. भगवान श्रीकृष्णाने सोपा उपाय सांगितला. ब्राह्मणाचा वध करण्याची गरज नाही, त्याचं शिरोमुंडन केलं तरी सुद्धा वध केल्यासारखं आहे. ब्राह्मणाला अपमानित केलं तरी ब्राह्मणाला ते वधापेक्षा सुद्धा जास्त आहे. अश्वत्थाम्याचा मणी काढून घेतला, अश्वत्थाम्याला सोडून दिला, तरी सुद्धा अश्वत्थाम्याला मणी जाऊन सुद्धा बुद्धी भ्रष्ट झालेली. त्याने काय केलं, एक ब्रह्मास्त्र काढलं आणि या पांडवांचा वंश नाश व्हावा याकरता उत्तरेच्या गर्भावरती सोडलं. अभिमन्यूची पत्नी होती उत्तरा, गर्भ तिचा जळायला लागला. गर्भ जळता जळता तिने कृष्णाचं ध्यान केलं. कृष्णा धावा, कृष्णा धावा, कृष्णा धावा, धावा कृष्णाचा चालू केला. कृष्णा धाव रे लवकरी, संकट पडले भारी, हरी तू आमचा कैवारी. असं भगवंताने ज्यावेळेस ऐकलं, भगवंत त्या ठिकाणी आले. ब्रह्मास्त्र त्या पोटामध्ये जाऊन त्या गर्भाला लागलेलं होतं आणि तो गर्भ त्या ठिकाणी मृत झालेला होता. मृत झालेला गर्भ भगवंतांनी पुन्हा एकदा जिवंत केला. भगवान श्रीकृष्ण सुदर्शन चक्र त्या गर्भाच्या रक्षणासाठी ठेवलं. स्वतः 9 महिने त्या गर्भाचं रक्षण करीत भगवंत राहिले.
आणि नंतर तो जन्म त्या गर्भाचा झाला. पण तो गर्भ हे फिरतं चक्र हे कोणाचं, हा फिरतो हा देव कोणता, असा विचार केला. परीक्षा केली म्हणून त्याचं नाव परीक्षित ठेवलं. खरं नाव हे विष्णू राहत. आणि त्यावेळेस त्या ठिकाणी इकडे अश्वत्थाम्याचा मणी काढून घेतला, त्याला सोडून दिलं. आणि तदनंतर त्या ठिकाणी पांडव स्वर्गारोहणाला निघून गेले. आणि एक दिवस परीक्षित राजा मोठा झालेला आहे. मोठा झाला, सगळी काही संपत्ती हातामध्ये, पण माणसाला कधी कधी दुर्बुद्धी सुचत असते. आणि दुर्बुद्धी कशी सुचते बघा. परीक्षित राजा विचार केला का माझ्या राज्याची सीमा कुठपर्यंत आहे, हा विचार त्या ठिकाणी करण्याचं ठरवलं. आता याच्यामध्ये भीष्माचार्याचं चरित्र सांगत नाही, कारण की आपल्याला 11 पर्यंत कथा आवरायची. विचार केला परीक्षित राजाने, माझ्या राज्याची सीमा कुठपर्यंत आहे असा विचार केला. रथ जुंपलेला आहे आणि राजा परीक्षित सगळीकडे फिरण्यासाठी निघालेला आहे. आणि फिरण्यासाठी निघालेला असताना बराच दूरपर्यंत गेला. आणि दूरपर्यंत गेल्यानंतर एके ठिकाणी बघितलं, एके ठिकाणी एक शूद्र असणारा मनुष्य गाईला आणि बैलाला मारतोय. आणि त्यावेळेस ती गाय आणि बैल भीतीने मलमूत्राचा त्याग करताय, डोळ्यामध्ये पाणी आहे. अशा अवस्थेत सुद्धा मारताना राग आला. आणि परीक्षिताने राग आल्यानंतर त्या शूद्राला विचारलं, अरे तू काय करतोय, काय यांना शिक्षा देतो आहे, का शिक्षा देतो म्हटल्यानंतर त्याने सांगितलं, महाराज यांना शिक्षा देणं हे माझे हे बघावं. म्हणून त्याने जाऊन पाहिलं तर हा मुकुट त्या ठिकाणी पडला. तो मुकुट आवडला, तोच मुकुट घेतला आणि मुकुट घेऊन निघालाय. पुन्हा तेच दृश्य त्याला दिसलं, तेच दृश्य दिसलं. काय दृश्य दिसलं, एक शूद्र एका बैलाला मारतो आहे, गाईला ताडण करतो आहे, असं दृश्य दिसलेलं आहे. विचारलं, तू कोण आहे? सांगितलं, बाबा मी कलियुग. अरे त्या दिवशी तुला मी काढून दिलेलं, तू परत का आला? पुन्हा एकदा माझ्या राज्यामध्ये तू का आला, का आगमन केलं? त्या कलियुगाचं उत्तर आहे का? कलियुगाने उत्तर दिलं, महाराज भूतलावरती तुम्ही चक्रवर्तीत्व सम्राट आहात, जिकडे पाहावं तिकडे तुमची सत्ता आहे. आणि मी युग आहे, त्यामुळे मी सोडून जाऊ शकत नाही. तुम्हाला माझा स्वीकार करावा लागेल. मला कुठेतरी तुमच्या राज्यात जागा द्या राहण्यासाठी. परीक्षिताने सांगितलं, कलियुगात तुला माझ्या राज्यात जागा नाही. कलियुग सांगतो आहे, द्वापार युगाचे वर्ष संपलेले आहे, तुम्ही मला काढून देऊ शकत नाही. पण मी एक वचन देतो, तुम्ही ज्या ठिकाणी मला ठेवाल त्या ठिकाणी मी राहील. ज्या ठिकाणी मला ठेवाल त्याच ठिकाणी मी राहील. ते म्हटले, असं? पण तुला माझ्या राज्यामध्ये घेण्या अगोदर काहीतरी तुझा एक प्रताप सांग, का तुला मी राहायला जागा का देऊ, का राहायला मी जागा तुला द्यावी? त्यावेळेस सांगितलं, यत् फलम तपसा नास्ति न योगेन समाधिनः. जे फल तुम्हाला इतर योगामध्ये तप करून मिळतं, जे फल इतर योगामध्ये ध्यान धारणा करून मिळतं, जे फल इतर युगामध्ये तुम्हाला व्रत करून मिळतं, मोक्षाचं फळ तुम्हाला ते कलियुगामध्ये केवळ आणि केवळ नाम संकीर्तनाने मिळतं. हे कलियुगाचं महात्म्य आहे. जे फळ तपामध्ये तुम्हाला सत्ययुगामध्ये मिळतं, जे फळ द्वापार युगामध्ये तुम्हाला व्रतवैकल्य करून मिळतं, जे फळ त्रेतायुगामध्ये तुम्हाला यज्ञ यागादी कर्म करून मिळतं, पण माझा प्रभाव इतका आहे, ते फळ केवळ आणि केवळ नामस्मरणाने मी देतो. कलियुगी उद्धार हरीच्या नामे. कलियुगामध्ये फक्त आणि फक्त केवळ भगवंताचं नाव घेतलं तरी उद्धार होतो, असं माझं फळ आहे महाराज. म्हणून मला राहण्यासाठी जागा द्या. कलियुग केवळ नाम आधार, म्हणून मला राहण्यासाठी जागा द्या. राजा परीक्षिताने विचारलं, येणारा काळ कोणालाही अडवता येत नाही. काळ अडवता येत नाही. आपण जरी जागा नाही दिली तरी कलियुग कुठून कुठून तरी शिरणारच आहे. मग का विचार केला, का नाही याला राहण्यासाठी अशा ठिकाणं द्यावे, संकुचित ठिकाणं द्यावे जिथून तो बाहेर पडणार नाही. म्हणून संकुचित ठिकाणं दिले, 4 ठिकाणं दिले. अभ्यार्थदस्ता तस्मै स्नानाय कलये ददो द्यूतं पानं श्रियासूना यत्रा धर्मश्चतुर्विदः. 4 प्रकारचे
सांगितलं ज्या ठिकाणी 52 पानाच्या ग्रंथाचं पारायण चालत असेल त्या ठिकाणी तू थांब. माहिती ना 52 पानाच्या ग्रंथाचं पत्ते 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 ज्या ठिकाणी होतील त्या ठिकाणी चाल. कलियुगाने सांगितलं महाराज पत्ते खेळणाऱ्याची संख्या कलियुगात थोडी कमी आहे, पोलीस घेऊन जाता. काळजी करू नको, अजून 5000 वर्षांनी असा युग येईल घरात बाप आणि लेक सांग बरोबरच मोबाईलवरती पत्ते खेळतील. रमी सर्कल, हां रमी सर्कल, ते सुद्धा पत्तेचे महाराज. नाही माझ्या मोबाईलमध्ये नाही, माझ्या मोबाईलमध्ये तुम्हाला गेम दिसणार नाही, नाहीच आहे महाराज. रमी सर्कलनी भल्या भल्यांची आयुष्य उद्ध्वस्त केले, लक्षात घ्या. भगवान श्रीकृष्णाने त्या काळी सांगितलं असतं चला आपल्याला खेळ खेळायचे, करा डाउनलोड आणि खेळा. खेळ चाललं असतं का? नाही. भगवंतांनी जेवढे खेळ खेळले तेवढे मैदानी खेळले. मैदानी खेळामध्ये जेवढी मजा आहे या रमी सर्कल या गेममध्ये काही मजा नाही महाराज. लोकांचे डोळे गेले, त्यांनी हातपाय गेले, काही काहींच्या संपत्ती बर्बाद झाल्या. चुकून सुद्धा रमी सर्कलच्या नादी लागू नका. ती नीलम रुई जाधव का कोणती कल्याणची का ठाण्याची, ती कुठं राहते हे सुद्धा लोकांना माहिती नाही. ती सांगते मी शनिवारी रमी खेळले आणि रविवारी श्रीमंत झाले. कशाला लोकांनी शिक्षण घेतले असते? माझ्या भावाने मला शिकवलं नाही. पत्ते खेळणाऱ्याच्या ठिकाणी कलियुगामध्ये कलियुगाचा वास आहे. पत्ते जो खेळतो, लक्षात घ्या, पत्ते खेळणं सोपं नाही. या पत्त्यांमध्ये स्वतः धर्मराज आपली पत्नी हरलेले आहेत. इथं धर्म आपली बायको हरू शकतो, तर आपल्यासारख्याचे इस्टेट गेले तर काय ना बोले महाराज. सोपं नाही. कोणी खेळत असेल तर आजपासून पत्ते खेळणं बंद करा. ज्या ठिकाणी पत्ते चालतात त्या ठिकाणी कलियुग असतो म्हणजे असतोच, असतो म्हणजे असतोच, लक्षात घ्या. नाही, कलियुगाला अजून एक ठिकाण दिलंय, द्यूतपानम. दारू ज्या ठिकाणी पिली जाते त्या ठिकाणी तू राहा. पुढं दारूच्या ठिकाणी कलियुग आहे. मद्यपान ज्या ठिकाणी, दारू सोपी. महाराज काही काही लोक काय प्रश्न विचारतात. एकाने प्रश्न विचारला, महाराज तुम्ही सांगता म्हणे दारू पिऊ नका, पण दारू कशापासून बनते? म्हटलं मला अनुभव नाही, तू सांग. तो म्हटला दारू द्राक्षापासून बनते. नाशिकच्या वाईन आहे एक दोन, बरोबर ना? असंच आहे का श्याम महाराज? तुम्हालाही कल्पना नाही बहुतेक. हां, आपण नाशिकमधले, बरोबर शंकर महाराज. मग दारू उपवासाला पिली तर काय हरकत आहे? फळाचा रस आहे ना तो, त्याला काय होतं? त्याने मला प्रश्न विचारला. त्याला म्हटलं अरे इतर वेळेला पिऊ नये, तुम्हाला उपवासाला विचारतोय, काय उत्तर द्यावं त्याला? काय उत्तर द्यावं? लोक डोकं कुठे चालवतात. दारूने संसार बर्बाद झाले. दारू जरी फळापासून बनवली जाते पण तिने बुद्धीवरती जी नशा येते ती नशा तुमच्या वाईटाला कारणीभूत आहे. एक दिवस झालं असं, एक साधू पुरुष होता, नारदाला भेटला. नारदाला विचारलं, नारद महर्षी पाप म्हणजे काय हो? नारदाने सांगितलं पापाचे अनेक प्रकार आहे. तो म्हटला मी आयुष्यात कधी पाप केलं नाही, मला पाप करायचं आहे. कोण म्हटला? साधू म्हटला, जिनको नियती दारुण दुःख देई, ताकी उनकी मती पहिलेही हरली, विनाशकाले विपरीत बुद्धी. तर म्हटलं मला पाप करायचंय. नारद महर्षी म्हटले पाप कशाला करता, कशाला? तर म्हटलं नाही आजपर्यंत मी कधी पापच केलेलं नाही, म्हटले मला पाप करायचंय. साधू म्हटला मला पाप करायचंय. नारद महर्षी म्हटले ठीक आहे. 3 खोल्या होत्या, 3 खोल्या त्या साधूला दाखवल्या. हे बघ, या खोलीमध्ये हा निरपराध माणूस आहे, या माणसाला मारून टाक, अत्यंत मोठं पाप आहे. दुसऱ्या खोलीमध्ये सांगितलं ह्या खोलीमध्ये ही स्त्री आहे, हिच्यावर अत्याचार कर, हे सगळ्यात मोठं पाप. आणि तिसऱ्या खोलीमध्ये दारूची बाटली ठेवली, ती एवढी एवढीच होती ती. म्हटलं ही दारू पिल्याने सुद्धा काय होतं? पाप होतं. साधूने विचार केला त्या बिचाराचा खून आपण का करावा, त्याने आपलं काही केलं नाही. आणि तिसरी जी आहे ती आपल्याला मातेसारखी आहे, तिला मारून काय फायदा आहे? अत्याचार करून काय फायदा आहे? त्यापेक्षा हे जे रसायन दिसतं ना, हे रसायन आपण घ्यावं. तेवढं रसायन उचललं आणि त्याने पोटात टाकलं. पोटात टाकलं पण ती दारू पिल्यामुळे त्याला नशा आली. त्या नशेमध्ये त्याने त्या स्त्रीवर अत्याचार केला. अत्याचार तर केलाच केला, पण तो माणूस मध्ये आला, काम पुरा नाही झाला म्हणून त्या माणसाला सुद्धा संपवलं. म्हणजे एकट्या दारूने हे 3 पाप करायला कारणीभूत ठरवलं. दारूमध्ये कलीचा वास आहे, लक्षात घ्या. दारू वाटती तितकी सोपी नाही. अरे जाम पे जाम क्या पीते हो, जाम पे जाम क्या पीते हो, आधी रात में उतर जाएगी,
पीना है तो पी मेरे राम नाम का प्याला, तेरी जिंदगी सवर जाएगी। गोपाल कृष्ण भगवान की जय। मग दारू पिण्यामध्ये त्या ठिकाणी कलियुगाचा वास आहे। दुसरा व्यास ज्या ठिकाणी व्याभिचार चालतो, कोणी व्याभिचार जर करत असेल तरी सुद्धा, व्याभिचार म्हणजे जो आचार धर्माला अनुसरून नाही त्याला व्याभिचार म्हणता, त्याला भ्रष्टाचार म्हणता। जो आचार धर्माला अनुसरून नाही, धर्मामध्ये जो आचार बसत नाही तो, मग व्याभिचाराच्या ठिकाणी सुद्धा कलियुगाला जागा दिली। आणि ज्या ठिकाणी भांडणं चालतात, हिंसा चालते, त्या ठिकाणी कलियुगाला जागा दिली। कलियुगाने सांगितलं, महाराज तुम्ही 4च ठिकाणं मला दिली म्हणे, अजून काहीतरी मला चांगली ठिकाणं द्या। हे फक्त माझं वापरायचंच झालं म्हणे, पण पाहुणे रावळे आले तर कुठं उठायला बसायला जागा नको का? तर म्हटलं ठीक आहे चालेल। राजा म्हटला एक काम कर, तुला अजून एक चांगलं उत्तम ठिकाण देतो, त्याचं नाव आहे सोनं। सोन्यामध्ये कलियुगाचा वास त्या ठिकाणी झालेला आहे। कशामध्ये? सोन्यामध्ये। म्हणून ज्या बाईच्या गळ्यामध्ये जास्ती सोनं असतं ती बाई नवऱ्याशी जास्त भांडते, असं काही नाही। धातूनाम अस्मि कांचनम 11व्या स्कंदामध्ये भगवंत सांगता का माझा वास जो आहे तो सोन्यामध्ये, आणि प्रथम स्कंदामध्ये परीक्षित राजाचा सांगता का तुला वास आजपासून सोन्यामध्ये। जे सोनं अधर्माने कमवलेलं असतं, जो पैसा अधर्माने कमवलेला असतो, त्या पैशामध्ये, त्या पैशातून घेतलेल्या सोन्यामध्ये कलियुगाचा वास आहे। आणि जे सोनं तुम्ही नीतीने कमवलेलं आहे त्या सोन्यामध्ये मात्र भगवंताचा वास असतो, लक्षात घ्या। त्या सोन्यामध्ये भगवंताचा। अन्यायोपार्जितम द्रव्यम दशमूलेन तिष्ठती, प्राप्ते तू 11 वर्षे षडमूलेन विनश्यती। अन्यायाने कमवलेलं धन माणसाकडे 10 वर्षापर्यंत राहतं, 11वं वर्ष लागलं का चांगल्या मार्गाने कमवलेलं धनसुद्धा ते घेऊन जातं, लक्षात घ्या। खिशामध्ये लाखोचा खळखळाट असावा, पण त्यामध्ये कोणाचा ₹1 सुद्धा तळतळाट नसावा। वाक्य लक्षात ठेवा। ₹1 सुद्धा कोणाच्या तळतळाटच आपल्या खिशामध्ये राहू नये। तो जर तळतळाट जर तुमच्या खिशामध्ये जर असेल तर तो तुम्हाला कधीही सुख देणार नाही। आणि मग सोन्यामध्ये स्थान दिलं, आणि राजा परीक्षित पुढे झाले, पण सोन्यामध्ये स्थान असं दिलं का जो सोन्याचा मुकुट घातलेला होता तो काय चांगल्या मार्गाने कमवलेला नव्हता, तो हिंसा करून कमवलेला होता। दुसऱ्या राजाला पराजित करून आणि वाईट माणसाचा मुकुट डोक्यावरती घातला, आणि बुद्धी भ्रमिष्ट झाली। कोणाची? राजा परीक्षिताची। शिकारीसाठी पुढे गेला, तहान लागली। तहान लागल्यानंतर विचार केला आपण कुठेतरी पाणी मिळतं का काय पाहावं, पाणी मिळतं का काय पाहावं। एक आश्रम दिसला, त्या आश्रमामध्ये गेला, आणि त्या आश्रमामध्ये एक साधू तपश्चर्येला बसलेले होते। राजाने विचार केला, अरे मी इतका मोठा राजा आहे, आणि इतका मोठा राजा मी असताना हे ऋषी जे आहे, शमीक नावाचे ऋषी आहे, इतका मोठा मी राजा आहे, आणि मी राजा असून सुद्धा चक्रवर्ती सम्राट आहे, मी आलो आणि हा बाबा उठला सुद्धा नाही। अरे खोटा वागतो, मला पाणी विचारलं नाही, काही नाही। राग आला राजाला। काय करावं? शेजारी एक साप मरून पडला होता, बाणाच्या टोकावर साप उचलला आणि त्या ऋषींच्या गळ्यामध्ये घातला। पाहू तरी याची समाधी खरी आहे का खोटी आहे। राजाने मेलेला साप त्या गळ्यामध्ये टाकला ऋषींच्या, आणि राजा निघून गेला। इकडं त्या शमीक ऋषींचा मुलगा शृंगी ऋषी त्या नदीवरती स्नान करत असताना त्यांना कळालं, कौशिकी नदीवरती स्नान करत असताना कळालं आहे का कुणीतरी राजा आला, आणि त्या राजाने बाणाच्या टोकाने साप उचलला आणि आपल्या पित्याच्या गळ्यामध्ये घातला। लहानसा बालक होता, राग आलेला आहे, आणि कौशिकी नदीच्या पाण्यामध्ये खेळता खेळता ते जल हातामध्ये घेतलं आणि शापवाणी उच्चारली, इतिलंगी दमर्याद दक्षकम सप्तमे हनी दक्षंगाद संपुलांगार चोदिते मे तत्वम। हे राजा, जो मेलेला साप तू माझ्या वडिलांच्या गळ्यामध्ये घातला, तोच तक्षक नावाचा सर्प आजपासून 7 दिवसांनी तुला येऊन दंश करेल। माझ्या वडिलांचा अपमान केला, शाप आहे, आजपासून 7 दिवसांनी तुझा मृत्यू होणार आहे। आणि शृंगी ऋषी आपल्या आश्रमामध्ये आले आणि रडायला सुरुवात केली। वडिलांनी पाहिलं मुलगा का रडतोय म्हटल्यानंतर मुलगा म्हणतो, पिताश्री
कुणीतरी राजा आला आणि तुमच्या गळ्यामध्ये साप घातला, वाईट वाटलं नाही ऋषींना. ऋषींनी गळ्यातला साप काढला, साप बाजूला ठेवला आणि विचारलं, बाबड्या अरे रडू नको, अरे राजा हा प्रजेचा पालक आहे, का रडायचं, केली असेल चूक जाऊ दे, हरकत नाही. किती जरी समाज चुकला तरी सुद्धा साधू पुरुषाने विनम्र भाव ठेवावा. म्हणून मुक्ताबाईंनी ज्ञानोबा राहायला सांगितलं, जाऊ द्या जग कितीही अग्नी झालं, कितीही अग्नी झालं, पण आपण ती आग विझवण्याचं काम आपलं आहे. जग रागे झाले वन्नी, सुखे संती व्हावे पाणी. जग रागाने जाऊ द्या, आग होऊ द्या, आपलं काम काय आहे, आपण पाणी व्हावं, आपण पाणी होण्याचं काम आहे. बाळा शोक करू नको. आणि त्यावेळी त्या ऋषींनी सांगितलं, महाराज पण मी काय झालं, मी त्याचा बदला घेण्यासाठी राजाला शाप दिला. जो साप त्याने माझ्या वडिलांच्या गळ्यात घातला, तो साप त्याला 7 दिवसांनी त्या ठिकाणी दंश करेल. शमीक ऋषींनी रडायला सुरुवात केली, अरे मूर्खा काय केलं बाळा, अरे राजा म्हणजे प्रजेचा पालक आहे, राजा जर नसला तर ही भूतल राहणार नाही, आपल्यावरती आक्रमण होतील. राजा चुकला आणि तू त्याला शाप दिला, असं नव्हतं करायला पाहिजे. 2 शिष्यांना बोलवलं, शिष्यांना सांगितलं, अरे जा आत्ताच्या आत्ता जा, परीक्षित राजाला जाऊन सांगा का 7 दिवसांनी तुला मृत्यू येणार आहे, जा स्वतःचं कल्याण करून घे, 7 दिवसांनी तुला मृत्यू येणार म्हणजे येणार, माझ्या मुलाचा शब्द खोटा होणार नाही. 2 शिष्य तातडीने धावले, राज दरबारामध्ये गेले, राजाच्या समोर उभे राहिले. महाराज महाराज महाराज, आमच्या गुरूंचा तुम्हाला निरोप आहे. गुरूंचा निरोप म्हटल्यावर राजाने आपला सिंहासनात जो टोप होता टोप काढून ठेवला. सांगितलं, काय निरोप आहे? म्हणे तुम्ही त्यांच्या आश्रमामध्ये आला, तुम्ही साप त्या ठिकाणी त्यांच्या गळ्यामध्ये घातला, त्यांच्या मुलाने तुम्हाला शाप दिलेला आहे, 7 दिवसामध्ये तुमचा मृत्यू होणार आहे. आणि ज्यावेळेस राजाने ऐकलं, मग राजाला कळालं आपण काय केलं. सकाळी राजाने रडायला सुरुवात केली, अरे ज्या देहाने या ऋषी मुनींचा साधू संतांचा अपमान केला, तो देह आत्ताच्या आत्ता गळून गेला तरी चालला असता, ठीक आहे हरकत नाही, मला शाप मिळाला ते योग्य झालं. सत्पुरुष जे असतात ते प्रतिकूल परिस्थिती सुद्धा अनुकूल मानतात, तेव्हा ते सत्पुरुष होतात. प्रतिकूल परिस्थिती आली तरी डगमगायचं नाही, ती अनुकूलता मानायची. आणि राजाने विचार केला, आता 7 दिवसाचं आयुष्य आपल्याला मिळालंय, आता या 7 दिवसात स्वतःचं कल्याण करावं. सम्राट चक्रवर्ती असताना सुद्धा साधू मुनी घरी बोलवले नाही, ऋषी मुनी गोळा केले नाही. आपल्याकडे थोडा पैसा आला तर आपण देवपूजेला माणूस ठेवू लागलोय. महाराज त्यांनी स्वतः सांगितलं, मी काय करतो, मी स्वतः त्या ठिकाणी ऋषींच्या समूहात जातो. जाऊन परीक्षित राजाने रथ घेतलेला आहे आणि रथाने त्या ठिकाणी गंगा तीरावरती गेला, ऋषींच्या समुदायात बसला आणि एक प्रश्न विचारला, हे ऋषी मुनी हो, माझ्या एका प्रश्नाचं उत्तर द्या. काय प्रश्नाचं उत्तर द्या? 7 दिवसात ज्याला मृत्यू येणार आहे त्या माणसाने काय करावं? 7 दिवसामध्ये मृत्यू येणार त्या माणसाने काय करावं? आता पृच्छामि संसिद्धी योगिनां परमं दुरं पुरुषस्य यम्यत् कार्यं म्रियमाणस्य सर्वदा. जो 7 दिवसामध्ये मरणार आहे त्याने काय करावं? एवढ्या प्रश्नाचं आम्हाला उत्तर द्या. सगळे ऋषीमुनी गोळा झालेले, इतका पुण्यवान राजा आणि 7 दिवसामध्ये जाणार आहे. कोण काय सांगतं, कोण काय सांगतं, 7 दिवसात मृत्यू येणार आणि काय करावं, कोणतं सत्र करावं, कोणता यज्ञ करावा, कोणता कर्म करावं, कोणत्या देवाचं नाव घ्यावं हे सुद्धा माणसाला कळत नाही. कोणत्या देवाचं नाव घ्यावं, कोण मुक्ती देईल आपल्याला, जन्म संसार बंधनातून कोण मुक्ती देईल आपल्याला. म्हणून त्या ठिकाणी प्रश्न विचारला युधिष्ठिराने, कोण मुक्ती देईल आपल्याला, त्याचं नाव सांगा. आणि ज्यावेळेस भीष्माचार्यांनी सांगितलं कोण मुक्ती देईल, एक नाही भगवंताच्या 1000 नावं सांगितले, सहस्रनाम तयार झालं. युधिष्ठिराचा प्रश्न आहे, मुंचन्ते जन्म बंधनात. आणि त्यावेळेस हात जोडून ऋषी समुदायाला सर्वजण त्या ठिकाणी प्रार्थना करत आहे. आणि ऋषी समुदायाला त्या ठिकाणी विचारत असताना अचानक त्या ठिकाणी सद्गुरू शुकाचार्यांचं आगमन झालं. गोपाल कृष्ण भगवान श्री संताची माता चरणवरी, श्रीची माता चरणवरी, श्री संताचे
माथा चरणवरी श्री संताचे माथा चरणवरी साष्टांग हे करी दंडवत साष्टांग हे करी दंडवत विश्रांती पावरो विश्रांती पावरो सांभाळून विश्रांती पावरो सांभाळून श्री शुकाचार्य भगवान ज्यावेळेस आलेले आहे, आल्यानंतर महाराज सगळीकडे वातावरण शांत झालेलं आहे. वातावरण शांत झालं. शुकाचार्य नुसते आले नाही, शुकाचार्यजी ऋषीमुनींना नमस्कार करतात, सगळ्यांना नमस्कार, राजाला नमस्कार, शुकाचार्य नमस्कार करू लागले. का? शुकाचार्यांचा जो भाव होता प्रत्येकात देव होता. सिया राममय सब जग जानी करऊ प्रणाम जोरी जुगपाल. प्रत्येकामध्ये भगवंताचं स्मरण करून शुकाचार्य सर्वांना नमस्कार करता. व्यास महर्षी लिहिता शुकाचार्यांचं आगमन सांगता. तत्र भगवत भगवान व्यासपुत्रो यदृच्छया गामन तट. दोनदा 8 वर्षाचं वय आहे. अलक्षलिंगो निजलाभ तुष्टो वृत्तेश बाल अवधूत वेशः. बाल स्वरूप असणारे शुकाचार्य आहे. अवधूत स्वरूप असणारे, अंगावरती वस्त्र नाहीये, धुळीने केस शुकाचार्यांचे माखलेले आहेत. आणि शुकाचार्यांचं वय त्यावेळेस होतं ज्यावेळेस भागवत सांगितलं. 8 वर्षाचं वय होतं. किती होतं? 8 वर्षाचं वय होतं. हे 8 काय भानगड आहे? 8 म्हणजे वय वर्ष होतं 16. पण व्यास महर्षी लिहितात 8 वर्षाचं वय होतं माझ्या मुलाचं, शुकाचार्यांचं. त्याचं कारण आहे 16व्या वर्षी जे आहे, 16वं वरीस, 16वं वरी जे असतं ते धोक्याचं असतं. पण खरं सांगतो, आमचे शिवाजी बाबा सांगत असतात 16वं वरीस मोक्याचं असतं. हे वय सुधारण्याचं असतं महाराज. पण व्यास सांगता शुकाचार्यांच्या ठिकाणी 16व्या वर्षामध्ये उत्पन्न होणारी जी काम भावना आहे, ती काम भावना शुकाचार्याच्या ठिकाणी नाही. 8 वर्षाच्या ब्रह्मचारी बालकाप्रमाणे ज्या वयामध्ये मौंजीबंधन होतं त्या वयामध्ये शुकाचार्य आहे असं ते सांगतात. म्हणून 8 सांगितले. 2 वर्षाः श्रीधरी टीका सांगते 8 वर्षाचं वय. याकरता कामवासना शुकाचार्यांच्या मनामध्ये नाही. शुकाचार्यांच्या मनामध्ये स्त्री आणि पुरुष असा भेदभाव नाही. शुकाचार्यांच्या मनामध्ये कोणाविषयी राग नाही, कोणाविषयी लोभ नाही, आसक्ती नाही. शुकाचार्य सुंदर आणि मुखाने काय करता आहेत तर मुखाने फक्त आणि फक्त श्रीमद भागवताचा पाठ शुकाचार्यजी करत आहेत. आणि अलक्षलिंगो निजलाभ तुष्टो, थोड्याशयाने समाधान मानतात असे शुकाचार्य. गृहस्थाश्रमाच्या घरी सुद्धा शुकाचार्य किती वेळ थांबतात? गाय दोहन करण्याला, गाय धुवायला जेवढा वेळ जातो तेवढा वेळ शुकाचार्य गृहस्थाश्रमाच्या घरी थांबत नाही. आकाशाकडे दृष्टी शुकाचार्यांची आहे. स्वतःमध्ये रममान असणारे शुकाचार्य दिगंबर वक्र विकीर्ण केशः, केसांचा थांग पत्ता नाही, कुठं पसरले, धुळीने माखले का काय, काही पत्ता नाही. आणि ते शुकाचार्य संत समुदायामध्ये आले, सर्वांनी बसायला जागा दिली. सरका बाबा आले. बाबाला उच्च आसनावर बसवलं आणि परीक्षित राजाला खुणवायला सुरुवात केली. आम्ही नाही, यांना विचारा, आम्हाला नको का? तुझ्या प्रश्नाचं उत्तर तुला हे देणार आहे. हे देणार म्हटल्यावर का भागवत सांगावे महाराज? का भागवत सांगा? एक दिवस युधिष्ठिर राजाने अश्वमेध नावाचा यज्ञ केला आणि अश्वमेध यज्ञाच्या ठिकाणी शुकाचार्य भगवान पोहोचले आणि पत्रावळीवर पडलेलं जे होतं ना बाबा उष्ट, ते शीत खायला सुरुवात केली. कोणी? शुकाचार्याने. आणि त्यांच्या यज्ञामध्ये, त्यांच्या पुण्यकर्मामध्ये खाल्लं. यातून उतराई कसं व्हायचं ह्या शुकाचार्यांना प्रश्न पडला. पण अंतर्ज्ञानाने जाणलं का पुढे चालून तुझ्या नातवाला मी भागवत सांगेल.
म्हणजे ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी. 2 शीत खाल्ले फक्त त्याकरता शुकाचार्यांनी राजा परीक्षिताला भागवत सांगितलं. शुकाचार्यांसमोर राजा परीक्षित उभा राहिला आहे आणि उभा राहिल्यानंतर हात जोडून प्रश्न केला, बाबा मला 7 दिवसात मरायचं आहे हो, 28 तारखेपर्यंत, सांगा मला काहीतरी उपाय, का माझं मरण मी सुधारावं, असं काहीतरी उपाय सांगा. हात जोडून, आणि प्रश्न सुद्धा हात जोडून विचारावा. प्रश्न विचारण्याची पद्धती असते. लोक कुठेही काही प्रश्न विचारतात. प्रश्न त्याला एक लक्षात घ्या, ज्याची श्रद्धा आहे, जो श्रद्धेने प्रश्न विचारतो, विनम्रतेने विचारतो, त्यालाच उत्तर द्यायचे. ज्याच्या मनामध्ये विनम्रता आहे पण श्रद्धा नाही, त्याला प्रश्नाचं उत्तर देऊ नये. ज्याचा विश्वास त्या प्रश्न उत्तरावरती नाही, त्याला उत्तर सुद्धा. अभक्ता नैवे दातव्यम, ज्याची भक्ती नाही त्याला सुद्धा उत्तर देऊ नये. विचारल्याशिवाय सांगू नये. कुणीतरी विचारल्याशिवाय, ज्ञानी माणसाला सुद्धा एक महत्त्वाचा त्या ठिकाणी सिद्धांत आहे, समोरचा ज्यावेळेस विचारतो त्यावेळेस सांगावं. विचारल्याशिवाय ज्ञानाला सुद्धा सांगू नये. एखाद्याचा कल्याणाचा मार्ग सुद्धा. अविश्वासी खळा क्रोधी त्यासी बोध कैसा, ज्याचा विश्वास नाही, जो खळ आहे, जो क्रोधी आहे, त्याला करू नये. सकाळची वेळ 10 साडेदहा वाजले आणि एक कीर्तनकार गाडीवरती चालले, नाशिकमधून चाललेले असताना सिग्नलवरती गाडी थांबली, तिकडून आमदाराची गाडी आली आणि आमदाराने खिडकीतून पाहिलं, बाबा दिसता बा मोटरसायकल चालले. महाराज रामकृष्ण रामकृष्ण. कुठं कीर्तनाला का हो महाराज, कीर्तनात तुम्ही रोज सांगता ना गीता, मला पण सांगा ना 5-10 मिनटं सिग्नल खाली पडेपर्यंत. विचारण्याची जागा आहे का? अरे गीता सांगतो, गाता सांगतो, पण विचारण्याचं ठिकाण ठरलेलं आहे. गीता सांगतो, गाता सांगतो, सगळं काही सांगतो, पण विचारण्यासाठी श्रद्धा ठरलेली आहे, विचारण्याची पद्धती ठरलेली आहे. परिप्रश्नेन सेवया. पहिले त्या ठिकाणी काय करावं? पहिले सेवा करावी, पहिले दास्यता स्वीकारावी, नंतर प्रश्न विचारावा, मग त्या प्रश्नाचं उत्तर द्यावं. पहिले प्रणिपात करावा, दंडवत करावा, नंतर प्रश्न विचारावा. आणि राजा परीक्षित हात जोडून, चक्रवर्ती सम्राट असून सुद्धा म्हटलं ना, हे सांगतो का मला 7 दिवसांनी मरायचं आणि मी काय करायचं, असं नाही. ते म्हटले, जो माणूस 7 दिवसात मरणार आहे त्यांनी काय करावं. आणि मग त्यावेळेस शुकाचार्यांची वाणी तिथून पुढे सुरू झाली. शुकाचार्यांनी सांगायला सुरुवात केली. श्री शुक उवाच वर्याणेश ते प्रश्ना कृतो लोकहितं नृप आत्मवित्सम्मता पुंसा श्रोतव्या दुषीय परहा. राजा, अरे लोकांच्या कल्याणासाठी तू प्रश्न विचारला, प्रत्येकाच्या मनातला प्रश्न विचारला. का विचारला? कारण की जेवढे जीव जन्माला आलेले आहे तेवढे 7 दिवसात जाणार आहे. राजा म्हटला, फक्त शाप मला मिळाला का देवरगावच्या लोकांना? म्हटलं नाही, सगळ्यांनाच मिळालं. का? सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवार 7च दिवस होता. 8वा दिवस माणसाच्या आयुष्यात येत नाही. आणि प्रत्येकजण किती दिवसात मरणार आहे? 7 दिवसात मरणार आहे. आणि मरणारं कोण कोण आहे? राजा, जो जन्माला आला तो मरणार आहे. जो जन्माला आला ना बाबा, तो मरणार आहे. लक्षात घ्या. उदाहरण सांगितले ज्यावेळेस कोण मरणार आहे. आएगा सो जाएगा. राजा, कुणीही जन्माला येऊ दे राजा, हा प्रश्न तुझा नाही आहे. हा प्रश्न तुझा नाही. जो जन्माला आला तो मरतो. म्हणजे हिरण्यकश्यपू सारखा सुद्धा जातो. हिरण्यकश्यपूच्या आयुष्याची गणती सांगितली महाराज. 1 अर्बुद 60 कोटी देखा, 1 अर्बुद 60 कोटी देखा, 1 अर्बुद 60 कोटी देखा, 1 अर्बुद 60 कोटी देखा. 30 लक्ष 10 सहस्र लेखा, 30 लक्ष 10 सहस्र लेखा, 30 लक्ष 10 सहस्र लेखा, 30 लक्ष 10 सहस्र लेखा. 709 मास मापा, 709 मास मापा, 709 मास बापा, 709 मास बापा. दया हिरण्यकश्यपा काय झाले, हिरण्यकश्यप काय झाले, या हिरण्यकश्यपा काय झाले, हिरण्यकश्यप काय झाले. अरे मना शोक करसी किती, 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 अरे मन शोक करसे किती, अरे मन शोक करसे किती,
हरे मन शोक करे से किती हरे मन शोक करे से किती राजा प्रत्येकाला जायचंय हिरण्यकश्यपू नावाचा जो आहे आयुष्य किती 1,60 अर्बुद देख 1 अर्बुद 60 कोटी ज्याचं आयुष्य आहे 1 अर्बुद 60 कोटी 30 लाख 10 सहस्र 10,000 आणि वरतून 7 महिने इतकं आयुष्य कोणाचं होतं हिरण्यकश्यपूचं त्याला मरावं लागलं रावणाचं आयुष्य किती होतं 14 चौकड्या लंकानाथा 99 सहस्र राया दशरथा तेही गेले स्वर्ग पंथा मागे सर्वता नुरलेची 14 चौकड्या म्हणजे काय माहिती का तुम्हाला 14 चौकड्या ओंकारदादा माहिती आहे का 14 चौकड्या सत्ययुग त्रेतायुग द्वापारयुग आणि कलियुग याची म्हणून एक चौकटी तयार होते कलियुगाचं आयुष्य किती आहे 4,32,000 वर्ष चालू असलं कलियुग लागून 5,125 वर्ष झाले चालू असणार 126वा गुढीपाडव्यापासून 27वा लागेल किती झाले 5,00,000 वर्ष होऊन गेले 5,125 झाले आणि आता 26वा लागणार आहे 26वा लागणार आहे 5,125 झाले 4,32,000 वर्ष इतकं आयुष्य कलियुगाचं आहे त्याच्या 2 पटीने आयुष्य जे आहे ते द्वापार युगाचं आहे म्हणजे 4,32,000 गुणिले 2 बरोबर 8,64,000 द्वापार युगाचं त्याच्या 3 पटीने आयुष्य जे आहे ते त्रेतायुगाचं आहे 4,32,000 गुणिले 3 बरोबर 12,96,000 आणि कलियुगाच्या 4 पटीने आयुष्य सत्ययुगाचं आहे म्हणजे 17,28,000 वर्ष हे सत्ययुगाचं म्हणजे 4,32,000 अधिक 8,64,000 अधिक 12,96,000 अधिक 17,28,000 सांगा किती झाले 43,27,000 वर्ष इतकं आयुष्य एका चौकटीचं आहे आणि अशा 14 चौकट्या कोणाला होत्या रावणाला होत्या उद्या मी कथेला येईपर्यंत रावणाचं आयुष्य काढून ठेवायचं कथेला येईपर्यंत राजा दशरथाला 99,000 चौकट्या आयुष्य होतं म्हणून राजा दशरथ देवांबरोबर लढू लागला होता राक्षसांबरोबर देवांच्या संगतीने आणि त्यावेळेस त्याला राजा दशरथाला कैकेयीने मदत केली होती रावणापेक्षा दशरथाचं आयुष्य जास्त आहे हे आयुष्य कोणा सांगितलं रावणाचं सांगितलं फक्त नामदेव महाराज म्हणतात 14 कल्प मार्कंडेय पडे कल्प म्हणजे काय माहिती का एका चौकटीचं आयुष्य 43,27,000 अशी हे युग हे याला महायुग म्हणतात असे 71 वेळेस झाले का ब्रह्मदेवाचा 1 दिवस तयार होतो काय होतं ब्रह्मदेवाचा 1 दिवस तयार होतो आणि ब्रह्मदेवाचा 1 दिवस झाला का 1 कल्प होतो किती कल्प होतो 1 कल्प होतो आणि असं 14 कल्पाचं आयुष्य कोणाला आहे मार्कंडेय ऋषीला आहे 14 कल्प मार्कंडेय पडे बकला दाब्याचे निमिष मोडे ज्या वेळेस मार्कंडेय ऋषी जातात त्यावेळेस बकला दाब्य जे आहे ना ऋषी त्यांच्या फक्त डोळ्याचे उघड झाप होते काय होते किती आयुष्य उद्या हिशोब द्यायचा बरं मला बकला दाब्याचे निमिष मोडे तई लोम हर्षणाचा 1 रोम झडे आणि एवढं करून सुद्धा लोम हर्षण नावाचे म्हणजे बकला दाब्याचे ज्यावेळेस सगळे निमिष पूर्ण होता त्यावेळेस त्या ठिकाणी लोम हर्षण ऋषींचा 1 रोम पडतो 1 रोम पडतो मार्कंडेय ऋषीचं आयुष्य बकला दाब्याचं आयुष्य लोम हर्षण ऋषीचं आयुष्य इतकं आहे आणि बकला दाब्याचे निमिष मोडून सुद्धा बकला दाब्याला सुद्धा जावं लागतं बकला दाब्याचे पुरे निमिषे ज्यावेळेस बकला दाब्याचे ऋषी आहेत बकला दाब्य त्यांचं ज्यावेळेस त्या ठिकाणी आयुष्य पूर्ण होतं तरी वटहंसाचा उपटे पुच्छे वटहंस नावाचे ऋषी आहेत त्यांचा 1 पीस उपटला जातो तो 1 श्वास भृशुंडीचा तर भृशुंडी ऋषीचा 1 श्वास पूर्ण होतोय भृशुंडी ऋषीचा 1 श्वास पूर्ण होण्याकरता बकला दाब्याला जावं लागतं वटहंसाला जावं लागतं लक्षात घ्या तयासी होता मृत्यू प्रवेशे तो 1 श्वास भृशुंडीचा मरणात पुरे भृशुंडीच्या तो 1 दिवस कुर्माचा नामा विनवी केशवाचा वेगे विठोबाचा पंतधरा यांचं इतकं मोठं आयुष्य त्यांना जावं लागतं ना आपले 100 रुपयाची उदबत्ती कुठे लावताय इतकं आयुष्य असून त्यांना सुद्धा जावं लागतं कोण कोण गेले सांगू का कबीरजींनी फार सुंदर सांगितलं 9 भी मर गए 10वें
9 भी मर गए, 10 भी मर गए 1788। 9 भी मर गए, 10 भी मर गए 1788। मर गए पड़े काल के फांसी, 33 कोटि देवता मर गए पड़े काल के फांसी। चमका अजब तड़ाका वे, तू क्या जाने लड़का वे। चमका अजब तड़ाका वे, तू क्या जाने लड़का वे। नौ भी मर गए, 10 भी मर गए 1788। 33 कोटि देवता मर गए पड़े काल के फांसी। पीर मर गए, पैगंबर मर गए हकीम रोगी, जपी तपी मर गए सन्यासी जोगी। तीनों लोक पर छत्र विराजे, लोटा कुंज बिहारी। कहत कबीरा सो भी मर गए, रहत कवन विचारी। डॉक्टरही गेले आणि पेशंटही गेले, आहे का नाही? पेशंट तर गेले पण पेशंटचा इलाज करून लोक म्हणतात 5 मिनटं आम्ही दवाखान्यात नेलं असतं तर माणूस वाचला असता. अरे असं असतं तर दवाखान्यात माणसं नसते मेले बाबा. दवाखान्यात माणसं डॉक्टरसमोर माणूस जातो तरी डॉक्टरला काही करतात नाही. डॉक्टर म्हणतो माफ करा, आमच्या हातात काहीच नाही, आम्ही वाचवू नाही शकलो. कोण म्हणतं? डॉक्टर म्हणतो आमच्या हातात काही नाही. डॉक्टरला कळतं त्याच्या हातात काही नाही, पण आपल्याला अजून कळलं नाही आपल्या हातात काहीच नाही. मरावत लेथे न उरो आले अवतार, येरती पामर जीव किती. सगळ्यांना मरावं लागतं राजा, आणि मरावं साधं सुद्धा लागत नाही. ज्या वेळेस त्या ठिकाणी ज्याचं मरण जसं येतं, माणूस घरात असला तरी सुद्धा बाहेर जातो. मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा. मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा. मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा. मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा. जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा. जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा. मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा. मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा. मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा. मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा. सांझ के बाद होगा सवेरा, सांझ के बाद होगा सवेरा. देखना है अगर दिन सुनहरा, अब फूलों पे रखने से पहले, अब फूलों पे रखने से पहले तुझको कांटों पे चलना पड़ेगा. मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा. जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा. जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा. मौत जब तुझको आवाज देगी,
घर से बाहर निकलना पड़ेगा। मौत जब तुझको आवाज देगी घर से बाहर निकलना पड़ेगा। ऐक राजा, जो जन्माला आलाय ना राजा त्याचा काही भरोसा नाहीये राजा। आज आणि उद्या प्रत्येकाला जायचंय, प्रत्येकाच्या आयुष्याची एक एक गणती आहे। कोणी 1 वर्षांनी, कोणी 5 वर्षांनी, कोणी 10 वर्षांनी, कोणी 100 वर्षांनी, प्रत्येकाला जावं लागतं। उपजे ते नासे, नासिले ते पुनरपी दिसे। अरे सकाळी सूर्योदय होतो राजा, त्याचा अस्त झाला नाही असं आजपर्यंत ऐकलं नाही। इथं आजाला मरावं लागतं, पंजाला मरावं लागतं, सगळ्यांना मरावं लागतं। ऐकून घे राजा, मृत्यू जो आहे तो शाश्वत सत्य म्हणजे मृत्यू आहे। तुम्हाला जीवनामध्ये काही येवो अथवा न येवो, पण मृत्यू येणार आहे राजा। आणि मृत्यू जो आहे तो कसा येईल, कुठे येईल, कोणीही सांगू शकत नाही। राजा खाता खाता मृत्यू येईल, म्हणून तुकाराम महाराजांनी सुद्धा सांगितलंय, ग्रास गिळी सत्ता नाही हातात। माणसाला जेवायला स्वयंपाक बनवणं माणसाच्या हातात आहे, ताट्यामध्ये वाढून घेणं माणसाच्या हातात आहे, ताटातला घास हातात घेणं माणसाच्या हातात आहे, हातातला घास तोंडात ठेवणं माणसाच्या हातात आहे, पण तोंडातला घास गिळणं माणसाच्या हातात नाही। तेवढी सुद्धा सत्ता नाही। लोक खाता खाता मरतात, चालता चालता मरतात राजा। सांस रुक जाएगी चलते चलते, सांस रुक जाएगी चलते चलते, क्षमा बुझ जाएगी जलते जलते, सांस रुक जाएगी चलते चलते, क्षमा बुझ जाएगी जलते जलते। दम निकल जाएगा आदमी का, क्या भरोसा है इस जिंदगी का। दम निकल जाएगा आदमी का, क्या भरोसा है इस जिंदगी का। दम निकल जाएगा आदमी का, क्या भरोसा है इस जिंदगी का। ओशन भंगोर नाई भर बसा, वारी सावध तोडा माय आशा। आई न चले मग गळा पडेल पासा, पुढे हुशार थोर आई उळस। राम राम स्मरा आधी, राम राम स्मरा आधी, राम राम स्मरा दे। मौत जब तुझको आवाज देगी घर से बाहर निकलना पड़ेगा। मौत जब तुझको आवाज देगी घर से बाहर निकलना पड़ेगा। मौत जब तुझको आवाज देगी घर से बाहर निकलना पड़ेगा। गोपाल कृष्ण भगवान की जय, राधा रानी सरकार की जय, श्री वृंदावन धाम की जय, बाके बिहारी लाल की, श्रीमद् भागवत महापुराण की, शुकाचार्य भगवान की जय। शुकाचार्याने सांगितलं मरण कसं सुधरावं ते उद्या सांगतो, कारण 11 वाजले। यदक्षरं पदभ्रष्टं मात्राहीनं तो यद् भवेत् तत्सर्वं क्षम्यतादेव, प्रसीद परमेश्वर, प्रसीद परमेश्वर। आदरणीय वंदनीय पूजनीय मार्गदर्शक शिवाजी बाबा भालुरकर यांचं आगमन झालेलं आहे। त्यांना 2 शब्द बोलायला आपण देऊ आणि ओमकार दादातर्फे त्यांचा सत्कार करावा। आहे नम्र, आज नाही करायचं, बरं ठीक आहे, बोला फक्त। आशीर्वाद द्या ना, आशीर्वाद द्या।